झालं? जय भीम. पेजवर जे कोणी उपस्थित असतील श्रोते त्यांनी जर मला प्रतिसाद दिला तर म्हणजे मला सुरुवात करता येईल, मला समजेल की समोर कोणी आहेत. जय भीम. धन्यवाद. आपण थोडं थांबूयात की सुरुवात करूयात? मला वाटतं सर आहेत. आपण थोडं थांबूयात की आणखीन लोक आपल्याला जॉईन होईपर्यंत थोडा वेळ थांबायचा आहे? ठीक आहे सर, आपण 5 मिनिटं वाट पाहूयात. तुम्ही मला धन्यवाद मॅडम. हो, आपण यासाठी थांबलोय की अनेक जण आपल्याला जॉईन होत आहेत, म्हणून आपण 5 मिनिटं वाट पाहतो आहोत सर्वांची. जे उपस्थित आहेत त्यांनी जर मला सांगितलं की आपण सुरुवात करूयात तर आपण नक्कीच सुरुवात करूयात. चालेल सर, ठीक आहे. आपण आता सुरुवात करूयात. हळूहळू येतील लोक. करुणा मॅडम, पाऊस नाहीये इथे. तुम्हाला म्हणजे काही आवाज येतोय का? काही व्यत्यय येतोय का? कसला नेमका आवाज येतोय? म्हणजे माझा आवाज तुमच्यापर्यंत स्पष्टपणे येत नसेल तर प्लीज तुम्ही मला सुरुवात करण्यापूर्वी सांगा. अच्छा, म्हणजे व्यत्यय येऊ नये यासाठी मी फॅन पण बंद केलेला आहे.
ठीक आहे. सर्वप्रथम उपस्थित आपणा सर्वांना माझा क्रांतीपूर्ण जय भीम. ज्यांनी मला इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली या विचारपीठावर, त्या धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करते. आणि आपणा सर्वांना ही जी बुद्ध जयंती येत आहे, या बुद्ध जयंतीच्या आणि त्यासोबतच जी आंबेडकर जयंती होऊन गेली आणि आपण वर्षातले 365 दिवस आंबेडकर जयंती साजरी करत असतो, महामानवांच्या विचारांचा जागर घालत असतो. या सर्व महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने मी आपणा सर्वांना सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा देते. आणि आजचा जो आपला विषय आहे, अधिक वेळ न दवडता मला असं वाटतं की आपण आपल्या विषयाकडे वळूयात. जसं की हे आजचं जे 8वं पुष्प आहे, हे गुंफण्याची मला इथे आज संधी मिळालेली आहे. आणि आतापर्यंतचे जे विचार पुष्प आपण सर्वांनी म्हणजे एकमेकांच्या साथीने गुंफले गेले, ते जर पाहिले तर सर्व हे जे विषय होते व्याख्यानांचे, विचारसत्रांचे हे जे विषय होते, हा विषय होता तथागत समजून घेताना. म्हणजे खरं सांगायचं तर हा जो उपक्रम राबवला गेला, हा नेहमीपेक्षा मला थोडासा वेगळा वाटला. वेगळा याच्यासाठी वाटला की इतकी आतापर्यंत व्याख्यानं झाली आणि ह्या प्रत्येक व्याख्यानाचा जो विषय होता, हा मात्र एक होता, कॉमन होता. आणि म्हणून मला हा उपक्रम थोडासा वेगळा वाटलेला आहे. तथागत समजून घेताना हा विषय गेले 7 दिवस आपण सर्व इथे जाणकार तज्ज्ञ व्यक्ती उपस्थित आहात, श्रोते आहात उत्तम, आणि विविध व्याख्यातांना आपण इथे ऐकलेलं आहेत. मी बघितले अनेक व्याख्यानं, मी या पेजवर येऊन ऐकण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या लक्षात आलं की अत्यंत अनुभवी, अत्यंत तज्ज्ञ, आपापल्या क्षेत्रामध्ये अत्यंत निष्णात असे जे विचारवंत आहेत, असे लोक या पेजवर आतापर्यंत येऊन गेले आणि त्यांनी अत्यंत सुंदर अशी मांडणी केली. तथागतांचे विविध पैलू या 7 दिवसांमध्ये आपणा सर्वांपुढे उलगडले गेलेले आहेत. आणि आजचं जे 8वं विचारपुष्प गुंफताना तथागतांचा जो एक पैलू आहे, या पैलूला हात घालण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तथागत समजून घेताना हा जो विषय आहे, हा अत्यंत विस्तृत, अत्यंत मोठा असा विषय आहे. तथागत समजून घेणं ही अत्यंत कठीण, असाधारण अशी बाब आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, तथागत समजून घेण्यासाठी संपूर्ण आयुष्य जरी खर्ची घातलं तरी देखील ते कमीच पडेल. आणि म्हणूनच या विषयाला हात घालण्याचा धीटपणा करताना मला असं जाणवलं, असं वाटलं, माझी जी काय अभ्यासात्मक आज जे काय मी अभ्यासाच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे, संशोधनाच्या माध्यमातून माझी जी वैचारिक बौद्धिक कुवत आहे, जी उंची आहे, माझा जो अनुभव आहे, त्यानुसार मी तथागतांचा जो एक पैलू आहे, ज्या पैलूवर प्रकाश टाकणं अत्यंत गरजेचं आहे. कालच तसं पाहिलं तर शीतलताई इथे येऊन गेली आणि शीतलताईने याच विषयाला बऱ्यापैकी हात घातला आणि हाच विषय आता अधिक पुढे घेऊन जाण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून तथागत समजून घेताना हा विषय आपल्या पुढे मांडताना तथागतांचा स्त्रियांबद्दलचा नेमका दृष्टिकोन काय होता, वा तथागत गौतम बुद्ध हे स्त्रीमुक्तीचा उद्गाता कसे ठरतात, याचा आढावा घेण्याचा आजच्या या विचारपुष्पामध्ये आपण प्रयत्न करणार आहोत. आणि मला असं वाटतं की अधिक वेळ न दवडता आपण सुरुवात करूयात. जेव्हा मी असं म्हणतीये की स्त्री मुक्तीचा उद्गाता म्हणून आपण तथागत भगवान बुद्धांना आज या प्रसंगी पाहण्याचा प्रयत्न करतो आहोत, मग नेमकं काय तर सध्याच्या टप्प्यावर किंवा काही दशकांपासून स्त्रीमुक्ती, स्त्रीवादी चळवळीचं पेव फुटलेलं आपल्याला दिसतं. स्त्रीमुक्ती नावाची ही जी संकल्पना आहे, ही राजकीय पटलावर तितक्याच वेगवानपणे आपल्याला उदयास आलेली दिसून येते. आपण या संकल्पनेबद्दल ऐकतो, अजून आपल्याला पुरेशी त्यातली माहिती नाहीये. स्त्रीवादी आंदोलनं, स्त्रीवादी चळवळी, स्त्रीवादी संघटना,
स्त्रीमुक्तीचे विचार यांसारख्या संकल्पना आपणा सर्वांच्या कानावर सातत्याने पडत असतात. आणि बंधू आणि भगिनींनो, मला असं सांगावंसं वाटतं, स्त्री अभ्यास या ज्ञानशाखेची विद्यार्थिनी या नात्याने मला इथे आज असं सांगावंसं वाटतं की स्त्रीवाद नावाची ही जी संकल्पना आहे, स्त्रीमुक्ती नावाची ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना, या संकल्पनेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या समाजामध्ये स्त्रीवाद नावाची ही जी गोष्ट आहे ही सातत्याने एक प्रकारे थट्टेचा विषय ठरताना आज सगळ्यात दिसून येते. स्त्रीवाद, स्त्रीमुक्ती हे जे शब्द आहेत, या ज्या संकल्पना आहेत, त्या जणू काही पाश्चात्य आहे असं आज सगळ्यात आपल्या इथल्या अभ्यासकांना, इतिहासकारांना, समाजशास्त्रज्ञांना वाटत आलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की स्त्रीवादाबाबतचं, स्त्रीमुक्तीच्या संकल्पनेबाबतचं हे फार मोठं जे मिथक आहे की स्त्रीवाद नावाची गोष्ट ही मुळातच आमची नाहीये, आमच्या भूमीतली नाहीये, ही आमच्या स्त्रियांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडणारी नाहीये, तर ही दुसऱ्या विश्वातल्या, पहिल्या विश्वातल्या, पाश्चात्य जगातल्या स्त्रियांनी आणलेलं एक प्रकारचं फॅड आहे. हे जे मिथक इथल्या समाज व्यवस्थेमध्ये रुजलेलं आहे वा रुजवलं गेलेलं आहे जाणीवपूर्वक, हे मिथक फोडण्याचा आपण बुद्ध जयंतीच्या निमित्ताने प्रयत्न करतो आहोत. मला असं वाटतं की स्त्रीवाद नावाची ही जी संकल्पना आहे, स्त्रीमुक्ती नावाची ही जी संकल्पना आहे, हिचा जर आपण भारतीय समाज व्यवस्थेच्या प्रक्रियेमध्ये जर आपण अभ्यास केला, भारतीय समाज व्यवस्थेचा जर आपण इतिहास पाहिला, तर आपल्याला असं म्हणावं लागतं की स्त्रीमुक्ती नावाची ही जी संकल्पना जगाला खऱ्या अर्थाने कोणी दिली असेल, स्त्रीमुक्ती, स्त्रीवाद नावाची गोष्ट जर खऱ्या अर्थाने याची अंमलबजावणी जर कोणी प्रत्यक्षरित्या केली असेल, तर ती 2500 वर्षांपूर्वी तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी. आश्चर्याची बाब आहे, ज्या कालखंडामध्ये, कुठला कालखंड आहे, 2500 वर्षांपूर्वीचा, आणि या कालखंडामध्ये ज्या समाज व्यवस्थेमध्ये स्त्रिया नावाचा हा जो घटक आहे तो माणूस म्हणून जगायला अपात्र ठरवला गेला होता, धर्मव्यवस्थेने ज्या घटकाचं माणूसपणच नाकारलं होतं, अस्तित्वच नाकारलं होतं, ज्या घटकाला ज्ञानाचे दरवाजे कायमचे बंद करून टाकले होते, असा जो हा तळागाळातला दबलेला सर्वात खालचा जो घटक होता, या घटकाला, या महत्वाच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्ञान नावाची गोष्ट, ज्ञानाचा जो महासागर आहे तो बंद करून ठेवला गेलेला होता. या बंद झालेल्या ज्ञानाच्या महासागराची कवाडं या स्त्रियांसाठी जर खऱ्या अर्थाने कोणी खुली केली असतील, तर ते 2500 वर्षांपूर्वी तथागत भगवान गौतम बुद्धांनी. तथागत भगवान गौतम बुद्धांनी काय केलेलं दिसतं? ज्या वैदिक कालखंडामध्ये स्त्री ही दुय्यम होती, ज्या वैदिक कालखंडामध्ये धर्माने स्त्रियांना कुठलं स्थान दिलं नव्हतं, कुठली सत्ता दिलेली नव्हती, ज्या धर्मग्रंथांमध्ये स्त्रियांचा उल्लेखच दिसत नाही किंवा स्त्रियांसाठी कुठलेही विधीही अस्तित्वात असलेले दिसत नाहीत, या काळामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध 2500 वर्षांपूर्वी स्त्रियांसाठी धम्माचे दरवाजे उघडतात. म्हणजे नेमकं काय करतात, तर पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही संघात प्रवेश घेऊन आपलं जे काय ऐहिक जीवन आहे, या ऐहिक जीवनाचा त्याग करून, अंगावर भगवी वस्त्र परिधान करून, केसांचं मुंडन करून, काशाय वस्त्र परिधान करून प्रवज्जा घेण्याचा, संघात येण्याचा, भिक्कुणी बनण्याचा, आणि भिक्कुणी बनण्याचा म्हणजे याचाच अर्थ दुसरा तिसरा काही नसून स्व अस्तित्वाचा शोध घेण्याचा, अथवा आत्ताच्या जर परिप्रेक्षामध्ये जर याची चाचपणी केली, थेरीगाथांची जर आपण पाहणी केली, थेरीगाथांची जर चिकित्सा केली, तर भगवान गौतम बुद्धांनी या स्त्रियांना भिक्कुणी संघात प्रवेश देऊन एक सिद्धांतकार म्हणून जगापुढे स्वतःला सादर करण्याची जी संधी मिळवून दिलेली आहे. हा जो स्त्रीवादाचा आविष्कार आहे, हा मला असं वाटतं की जगामध्ये सर्वात प्रथम हा जर आविष्कार असा स्त्रीवादाचा इतका मोठा आविष्कार
जगामध्ये सर्वप्रथम जर कुठे घडलेला दिसून येतो तो म्हणजे या भारतभूमीमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांच्या संघाच्या धम्माच्या माध्यमातून। मग प्रत्येक समाजाची जेव्हा चाचपणी केली जाते, काळाच्या प्रत्येक टप्प्यावर तो नागरी समाज कुठल्या भूमिकेत आहे, किती आदर्श आहे, याची जेव्हा उंची आपल्याला मोजायची असते तेव्हा काय करावं लागतं, तर त्या समाजातल्या ज्या स्त्रिया आहेत या स्त्रियांची स्थिती नेमकी काय आहे, या स्त्रियांचं समाजातलं नेमकं स्थान काय आहे याच्याकडे आपल्याला पाहावं लागतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की ज्या समाजातल्या स्त्रियांची अवनती झालेली असते तो समाज हा रसातळाला गेलेला असतो। समाजाला जर समृद्ध करायचं असेल, समाजाला जर नैतिकदृष्ट्या विकसित करायचं असेल तर त्या समाजातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना समानतेच्या स्थानावर आपण आणायला हवं। समाजातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना आपण माणूस पण बहाल करायला हवं, त्यांना आपण हक्क द्यायला हवेत। मुळातच त्यांचे जे नैसर्गिक हक्क आहेत ते हक्क आपण मान्य करायला हवेत, व्यक्ती म्हणून त्या स्त्रियांकडे बघायला हवं। आणि आपण वैदिक काळानंतरच्या टप्प्यावर उदयाला आलेल्या बुद्ध धम्माने, तथागतांच्या धम्माने काय केलं हे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं की तथागत बुद्धांच्या काळातलं त्यांच्या धम्मामध्ये प्रवेश केलेल्या स्त्रियांचे जे जीवन होतं त्याच्याकडे जर आपण नजर टाकली तर आपल्या लक्षात येतं की तथागतांच्या काळामध्ये ज्या स्त्रिया धम्माचा मार्ग ज्यांनी अवलंबला, समाजातला जो घटक संघामध्ये ज्याने प्रवेश केला, ज्यांनी तथागतांचा अनुनय स्वीकारला, असा जर वर्ग आपण समाजातला बघितला, हा जर समाज आपण बघितला तर आपल्या लक्षात येतं की अत्यंत उच्च, अत्यंत समृद्ध वैचारिक अशा पातळीवर हा समाज पोचलेला दिसतो। खऱ्या अर्थाने हा नागरी समाज म्हणून आपल्याला त्या टप्प्यावर उदयाला आलेला दिसतो। म्हणजे नेमकं काय, कशा होत्या या स्त्रिया? धम्मात जेव्हा या स्त्रिया प्रवेश करतात, जेव्हा त्या तथागतांचा अनुनय करतात, तेव्हा या स्त्रिया नेमक्या काय, कशा आहेत, यांची व्यक्तिमत्व कशी बनतात, मुळातच त्यांची व्यक्तिमत्व काय आहे हे आपण थोडक्यात जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल। आणि यासाठी मी थोड्याफार ज्या स्त्रियांनी धम्माचा अनुनय केला, ज्या भिक्खुणी बनल्या, ज्यांनी निर्वाण प्राप्त केलं, ज्या खऱ्या अर्थाने महानायिका आहेत, ज्या धम्मनायिका आहेत, अशा काही धम्मनायिकांची उदाहरणं मी आपल्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे। काल शीतलताईने पण काही धम्मनायिका यातल्या स्पष्ट केलेल्या आहेत, थोड्याफार कदाचित रिपीट पण होतील। काही ज्या धम्मनायिका आहेत त्यांच्या छोट्या छोट्या कथा आहेत, त्या कथांमधून आपल्याला त्यांची व्यक्तिमत्व कशी होती किंवा नेमकं स्त्रियांच्या बाबत काय घडत होतं आणि तथागतांनी त्यांच्या आयुष्यात प्रवेश केल्यानंतर, धम्माचा त्यांच्या आयुष्यात प्रवेश झाल्यानंतर या स्त्रियांच्या जीवनामध्ये काय बदल झालेला आहे याचा आपल्याला आढावा घेता येतो। आपण जर काही धम्मनायिका बघितल्या, मी काही थोड्या धम्मनायिका इथे घेतलेल्या आहेत, माझ्या आवडीच्या आहेत त्या। यातली पहिली धम्मनायिका आहे जी प्रजापती गौतमी, महाप्रजापती गौतमी। आपण सगळेच जाणतो महाप्रजापती गौतमी म्हणजे कोण, तर महाप्रजापती गौतमी म्हणजे बुद्धांच्या आईच्या मृत्यूनंतर त्यांचा खूप चांगल्या पद्धतीने, स्वतःच्या मुलापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने जर कुणी सांभाळ केला तर ती त्यांची मावशी आणि त्यांची सावत्र आई, ही महाप्रजापती गौतमी हिने। मग ही महाप्रजापती गौतमी कशी आहे, काय आहे आणि कोण आहे? ही जर महाप्रजापती गौतमी आपण पाहिली तर ही अत्यंत वैभवशाली कुटुंबातून आलेली अशी मुलगी, जी एका अत्यंत कुलीन अशा वैभवशाली अशा घराण्यात ती लग्न होऊन जाते, शाक्य घराण्यात ती लग्न होऊन जाते आणि त्यानंतर ती राणी आहे। आणि मग त्यानंतर जर आपण बघितलं तर महामायेचा मृत्यू होतो आणि मग जे जन्माला आलेलं बाळ असतं, जो सिद्धार्थ असतो राजकुमार, त्याची जी सांभाळण्याची सगळी जबाबदारी असते ती महाप्रजापती गौतमी स्वीकारताना दिसते।
बंधूंनो आणि भगिनींनो, आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येतं की हा संदर्भ आपल्याला मिळतो जेव्हा महाप्रजापती गौतमी हिने सिद्धार्थाचा सांभाळ करायला त्याला घेतलं आपल्या ओटीत, त्याच वेळी अगदी तिलाही पुत्राची प्राप्ती झाली होती. परंतु बघा ती किती मुळातच उदार मनाची बाई आहे, विशाल असं तिचं मन आहे. ही बाई आपल्या जे पोटचं मूल आहे, जिने स्वतःला जिने जन्म दिलाय, तिच्या शरीरातून जे मूल जन्माला आले, असं जे आपलं पुत्ररत्न आहे, या आपल्या मुलाला ती एका दाईकडे सोपवते, एका दासीकडे सोपवते सांभाळण्यासाठी. आणि जे बहिणीचं मूल आहे, जे सवतीचं मूल आहे, जे तिच्या शरीरातून जन्म घेतलेलं मूल नाहीये, अशा मुलाला ती आपल्या जवळ घेते आणि अत्यंत प्रेमाने ती त्याचा सांभाळ करताना दिसते. मग ही महाप्रजापती गौतमी कशी आहे, तिचं मातृत्व आपण बघितलं. कम्मालीची उदार, मी असं म्हटलं कम्मालीची उदार आहे, कम्मालीचं विशाल मन आहे. तिचं मातृत्व अत्यंत आकाश एवढं उंच आहे असं आपल्याला म्हणता येईल. अत्यंत प्रेमाने तिने ह्या मुलाला सांभाळलेलं आहे. आणि आपण नंतरच्या काळात जेव्हा बघितलं, जेव्हा सिद्धार्थाने प्रवज्जा घेण्याचा निर्णय घेतला, जेव्हा त्यांनी त्याग केला, त्यांनी राजगृहाचा त्याग केला, त्यांनी कुटुंबाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेला आपण जर बघितलं तर ह्या मातेची स्थिती कशी झालेली दिसते. तर ह्या मातेला साहजिकच ती आई आहे. आणि जेव्हा तिला समजतं की आपला हा जो मुलगा आहे, ज्या मुलाचा आपण आतापर्यंत खूप प्रेमाने अत्यंत म्हणजे प्राणप्रियपणे सांभाळ केलेला आहे, असा जो आपला हा मुलगा आहे, हा आपला मुलगा आता सगळ्या गोष्टींचा त्याग करून, घरादाराचा, राजवैभवाचा, आई वडिलांचा, आपल्या पत्नीचा, आपल्या मुलाचा, सर्वांचा त्याग करून हा मुलगा आता चाललेला आहे. कायमचा हा चाललेला आहे. हा चाललेला आहे म्हणजे कुठल्या गावाला चाललेला नाही, हा परत येणार नाहीये. तर हा आता कायमचा सगळ्या गोष्टींचा, भौतिक गोष्टींचा त्याग करून हा मुलगा चाललेला आहे. आता हे जे आई, मुलगा, पती, पत्नी, ही जी नाती आहेत, या नात्यातून तो आता कायमचा मुक्त झालेला आहे. आणि पुन्हा तो मुलगा म्हणून आपल्याला कधी भेटणार नाहीये हे तिला समजतं. आणि ती अत्यंत दुःखी होते, ती अत्यंत दुःखाने कोसळून जाते. परंतु नंतरच्या काळामध्ये जर आपण बघितलं, हीच ती बाई आहे, जी बाई पुढच्या काळामध्ये आपला जो मुलगा आहे, जो सिद्धार्थ आहे, हा आपला मुलगा जेव्हा सिद्धार्थ न राहता पुढच्या काळामध्ये बुद्धावस्थेला पोहोचतो, जेव्हा सिद्धार्थ बुद्ध बनतो, त्यानंतरच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर मग महाप्रजापती गौतमी ही माता काय करताना दिसते. तर आपण जर ह्या महाप्रजापतीचं महत्व समजून घेण्याचा जर आपल्याला प्रयत्न आपण जर केला, किंवा तिचं नेमकं महत्व काय आहे इतिहासातलं हे जर आपण बारकाईने बघितलं, तर असं म्हणावं लागेल की संपूर्ण जगातली पहिली संघटक, संपूर्ण जगातली स्वहक्कांसाठी लढणारी, झटणारी, आग्रह धरणारी पहिली आंदोलक स्त्री जर कोण असेल तर ती म्हणजे महाप्रजापती गौतमी होय. म्हणजे काय, तर आता आपण बघतो आहोत की स्वतःच्या हक्कांसाठी, समाजाच्या हक्कांसाठी आता स्त्रिया रस्त्यावर उतरताना दिसतात. गेल्या काही शतकांमध्ये, दशकांमध्ये स्त्रीवादी आंदोलनं होताना दिसतात. परंतु 2500 वर्षांपूर्वी एक स्त्री स्वतःच्या हक्कांसाठी आग्रह धरताना दिसते, आंदोलन करताना दिसते. म्हणजे कसं, जेव्हा सिद्धार्थ बुद्ध बनतो आणि संपूर्ण समाज हा धम्माकडे आकर्षित होतो, धम्माचा प्रचंड असा प्रभाव या टप्प्यावर समाजामध्ये निर्माण झालेला दिसतो. अगदी तळागाळातला सगळे घटक धम्माकडे आकर्षित झालेले दिसतात. त्यावेळेला समाजातला जो महत्वाचा घटक आहे, ज्या स्त्रिया आहेत, या स्त्रियाही या प्रभावापासून अलिप्त राहू शकलेल्या आपल्याला दिसत नाही. तर काय होताना दिसतं, तर ही महाप्रजापती गौतमी जी आहे, ही महाप्रजापती गौतमी ती महाराणी आहे. एक जे गणराज्य आहे त्या गणराज्याची ती सम्राज्ञी आहे.
परंतु ही सम्राज्ञी आपलं जे राजवैभव आहे ह्या सगळ्याचा तिला तिटकारा आलेला आहे, विरक्ती आलेली आहे आणि दुःख आपल्या आयुष्यात मानवी जीवनामध्ये जे दुःख आहे, जी तृष्णा आहे, याचं नेमकं कारण काय आहे ही जाणून घेण्याची तिच्यामध्ये जिज्ञासा निर्माण झालेली दिसते. माणूस म्हणून माझा जन्म झालेला आहे आणि ह्या मानवी जीवनाचं गमक नेमकं काय आहे, मानवी जीवनात येणारं जे दुःख आहे, मग ते प्रत्येकाच्या आयुष्यात जे दुःख येतं, श्रीमंत असू दे, गरीब असू दे, राजवैभवात जन्म घेतलेला असू दे व झोपडीत जन्म घेतलेला असू दे, अशा प्रत्येकाच्या आयुष्याला दुःखापासून मुक्ती नाहीये, तृष्णेपासून मुक्ती नाहीये. तर नेमकी ही मुक्ती आपल्याला मिळायला हवी, दुःखातून आपण मुक्त व्हायला हवं. या भौतिक जगातून, हे जे भौतिक जग आहे, या भौतिक जगामध्ये जे दुःख भरलेलं आहे, या दुःखाचं कारण आपल्याला शोधायचं आहे. व्यक्ती म्हणून आपल्याला स्वतःला शोधायचं आहे. या जिज्ञासेतून ही जी महाप्रजापती गौतमी आहे, ही महाप्रजापती गौतमी तथागत भगवान गौतम बुद्धांकडे जाते आणि तथागत भगवान गौतम बुद्धांना ही विनंती करते की तथागत, मला आपल्या संघामध्ये भिक्खूंप्रमाणे भिक्खुणी म्हणून प्रवेश हवा आहे. मलाही परिव्रज्या घ्यायची आहे, मलाही काशाय वस्त्र परिधान करायचे आहे. आपण जर बघितलं, आपण सर्व जाणतो की तथागतांच्या संघामध्ये सर्वप्रथम स्त्रियांना प्रवेश दिला गेला नव्हता. तथागत आनंद सोबतची चर्चा जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येतं की तथागत असं म्हणतात की मी स्त्रियांना आज तागायत प्रवेश दिलेला नाहीये, याच्या पाठीमागे काहीतरी व्यावहारिक कारण आहेत. तथागतांवर असा आरोप होताना दिसतो सध्याच्या काही परिस्थितीमध्ये. या टप्प्यावर विविध अभ्यासकांकडूनही हा आरोप असलेला दिसतो की तथागत जर स्त्री मुक्तीचे उद्गाते होते, स्त्री पुरुष समानतेची जर ते मांडणी करणारे होते, तर तथागतांनी स्त्रियांना पहिल्या टप्प्यावर प्रवेश का नाकारला होता. आपण जर बारकाईने अभ्यासकाच्या नजरेतून तथागत समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आनंद आणि तथागत यांची जी चर्चा आहे, या चर्चेतून आपल्या लक्षात येतं तथागत असं म्हणतात, जेव्हा ते प्रवेश देतात तेव्हा ते असं म्हणतात की माझा जो धम्म आहे, हा माझा धम्म 1000 वर्ष टिकणार होता, पण आता मात्र तो 500 वर्षच टिकेल. हे जे तथागतांचं वाक्य आहे, या तथागतांच्या वाक्याचं योग्य स्पष्टीकरण होताना दिसत नाही आणि मुळातच पूर्वग्रह दृष्टिकोनातून त्यांच्या या वाक्याचा चुकीचा अर्थ काढला जाताना दिसतो. आपण त्याच्याकडे येऊयात. महाप्रजापती गौतमी ही जेव्हा तथागतांकडे जाते आणि प्रवेश मागते, त्यावेळी तथागत हा प्रवेश नाकारतात. ते म्हणतात की स्त्रियांना संघामध्ये अद्याप प्रवेश दिला गेलेला नाहीये आणि गौतमी तू पुन्हा जा. परंतु ही गौतमी कशी आहे, ती शेवटी सिद्धार्थाची आई आहे. ती शाक्य कुळातली ती कुलीन स्त्री आहे. ती तितकीच शूर आहे, ती तितकीच आत्मविश्वासू आहे, ती तितकीच निश्चयी, दृढ निश्चयी आहे. ही गौतमी पुन्हा जात नाही. ही गौतमी पुन्हा एकदा तथागतांकडे येते आणि ती तथागतांना पुन्हा एकदा विनंती करते की मला तुमच्या संघात प्रवेश हवा आहे. दुसऱ्यांदा ही तथागत प्रवेश देण्याचं नाकारतात. त्यांना असं वाटतं की आता गौतमी गेली, गौतमी जात असेल. गौतमी तिसऱ्या वेळेला जेव्हा पुन्हा तथागतांकडे प्रवेश मागण्यासाठी येते, तेव्हा गौतमी साधेपणाने येत नाही, तर ही गौतमी जवळजवळ खूप किलोमीटरचा प्रवास करून, राजगृह ते कपिलवस्तूपर्यंतचा ती खूप सारा मैलोनमैल प्रवास करून 500 शाक्य स्त्रियांसोबत ही गौतमी येते. पण ती कशी येते? केसांचं मुंडन करून. ह्या 500 स्त्रिया तथागतांपुढे उभ्या राहतात. त्यांनी त्यांच्या केसांचं मुंडन केलेलं आहे. त्यांच्या अंगावरची जी राजवस्त्र आहेत ती त्यांनी उतरवलेली आहेत. त्यांनी काय केलेलं आहे? त्यांनी पीत वस्त्र धारण केलेली आहेत. त्यांचे पाय हे चालून चालून सुजलेले आहेत. त्यांचे डोळे सुजलेले आहेत. त्यांचं अंग धुळीने माखलेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये प्रचंड अशा निग्रहाने या 500 स्त्रिया, ज्या अत्यंत कुलीन आहेत, राजघराण्यातल्या आहेत, राजवैभवात वाढलेल्या आहेत, अशा या स्त्रिया
या तथागतांपुढे उभ्या राहतात आणि या स्त्रियांचं नेतृत्व कोण करत असते तर ती म्हणजे महाप्रजापती गौतमी. आणि ही महाप्रजापती गौतमी पुन्हा एकदा या अवस्थेत बुद्धांपुढे उभी राहते आणि पुन्हा एकदा ती जो आपला निश्चय आहे हा निश्चय आग्रहाने बुद्धांपुढे मांडते आणि पुन्हा एकदा बुद्ध अनुमती देण्याचं नाकारतात आणि मग ही महाप्रजापती गौतमी तिथेच बसून राहते. हे दुसरं तिसरं काही नाहीये तर हे आंदोलन आहे. स्व हक्कांसाठी उभारलेलं आम्ही स्त्रियाही माणूस आहोत, आम्हालाही निर्वाण मिळवण्याचा हक्क आहे. तथागताचा जर समानतेवर विश्वास आहे तर आम्हालाही पुरुषांप्रमाणे निर्वाण प्राप्ती करून घ्यायची आहे. आम्हालाही या दुःखाचा शोध घ्यायचा आहे, दुःखाचा निरोध करून घ्यायचा आहे. या आग्रहातून ही गौतमी 500 स्त्रियांसोबत एक प्रकारचं आंदोलन करताना दिसून येते आणि आनंदाशी त्यांची भेट होते. आणि मग आनंद आपण सर्व जाणतो तथागतांकडे जातात आणि तथागतांशी आनंद चर्चा करतात. आणि मग या चर्चेमध्ये तथागतांना आनंद प्रश्न विचारतो की तथागत तुम्ही स्त्रियांना प्रवेश देत नाही आहात. ब्राह्मण ज्या पद्धतीने स्त्रियांना कमी लेखतात, ब्राह्मणांच्या मते, ब्राह्मणी धर्माच्या मते, वैदिक धर्माच्या मते स्त्रिया ह्या पशु समान आहेत, त्या बुद्धिहीन आहेत आणि पुरुषांप्रमाणे त्या मोक्ष प्राप्त करू शकत नाहीत कारण मुळातच त्या अपवित्र आहेत. तर तथागत आपलाही नेमका तोच विचार आहे का स्त्रियांबाबत असं आनंद म्हणतात. आणि तथागत म्हणतात की आनंद अजिबातच नाही, मी स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कर्ता आहे. मला पूर्ण खात्री आहे, माझी 100% खात्री आहे की पुरुषांप्रमाणेच कुठेही कमी न पडता स्त्रियाही निर्वाण प्राप्त करू शकतात, त्याही अर्हतपद प्राप्त करू शकतात, त्याही सैद्धांतिक मांडणी करू शकतात. आनंद म्हणतो की असं असताना तथागत का नाकारत आहेत. तेव्हा तथागत असं सांगतात की भिक्खू स्त्रियांना या संघामध्ये प्रवेश न देण्यामागे दुसरं तिसरं कुठलंही कारण नव्हतं तर त्यामध्ये एक व्यावहारिक कारण होतं. व्यावहारिक कारण काय होतं असं जेव्हा आनंद विचारतो तेव्हा तथागत सांगतात की जे इतर भिक्खू आहेत, जे इतर पुरुष भिक्खू आहेत, हे जरी धम्मामध्ये आलेले असले, प्रवेश घेतलेला असला, जरी ते आता भिक्खू बनलेले असले तरी देखील त्यांच्या ठायी असलेल्या ज्या वासना आहेत, ज्या कामना आहेत, ज्या नैसर्गिक भावना आहेत, अजून त्या भावनांचा लोप झालेला नाहीये. त्यांनी प्रवेश जरी घेतलेला असला तरी त्यांच्या ज्या नैसर्गिक भावना आहेत, या नैसर्गिक भावनांचं दमन व्हावयास अजून खूप मोठा काळ जाणार आहे. त्यासाठी त्यांना खूप खडतर परिश्रम करावे लागणार आहेत. आणि म्हणून जर या टप्प्यावर, या परिस्थितीमध्ये जर स्त्रियांना संघामध्ये प्रवेश दिला तर या वेळेला संघ नावाची ही जी गोष्ट आहे, ही संघ नावाची गोष्ट ही नीतिभ्रष्ट होऊ शकते. स्त्रिया सर्व बाबतीत या पात्र आहेत, त्या बौद्धिकदृष्ट्या पात्र आहेत, त्या मानसिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या पात्र आहेत. परंतु मला अजूनही पुरुषी जी वृत्ती आहे, पुरुषी जी भावना आहे, या पुरुषी मानसिकतेवर माझा अजून भरवसा नाहीये. आणि म्हणून या केवळ आणि केवळ या कारणास्तव मी स्त्रियांना संघामध्ये प्रवेश देणं नाकारत होतो. परंतु मी आता स्त्रियांना धम्माचे जे दरवाजे आहेत ते खुले केलेले आहेत. फक्त जो माझा धम्म होता, जो 1000 वर्ष टिकणार होता, तो कदाचित आता 500 वर्षच टिकेल असं मला वाटतं, असं ते म्हणतात आणि स्त्रियांना प्रवेश देतात. जर मला असं वाटतं की अभ्यासकाच्या, चिकित्सकाच्या नजरेतून जर या गोष्टीबद्दल चर्चा करण्याचा, या गोष्टीकडे प्रकाश टाकण्याचा थोडा प्रयत्न केला तर तथागत समजून घेताना मला असं वाटतं की तथागत गौतम बुद्ध या प्रसंगातून लैंगिक स्वातंत्र्य किंवा मानवी जीवनाचं जे लैंगिक क्षेत्र आहे, जी लैंगिकता नावाची गोष्ट आहे, या क्षेत्राबद्दल तथागत भगवान गौतम बुद्ध खूप मोठं भाष्य करताना दिसतात. मी जेव्हा लैंगिकता असं म्हणतीये
मानवी जीवनातलं लैंगिक क्षेत्र असं म्हणतीये, तेव्हा मला असं वाटतं की 21व्या शतकातही हा शब्द उच्चारणं किंवा याबाबत, या संकल्पनेबाबत बोलण्याचा प्रयत्न करणं हे आजही खूप धाडसीपणाचं ठरतं. कदाचित ते उपमर्द करणारही ठरतं, परंतु 2500 वर्षांपूर्वी तथागत भगवान गौतम बुद्ध, ज्यांनी विज्ञानवादी दृष्टीचा स्वीकार केलेला होता, असे तथागत गौतम बुद्ध हे मानवी जीवनामध्ये असणारं लैंगिकतेचं स्थान हे इतर जे धर्माचे संस्थापक आहेत, धर्म संस्थापक आहेत, इतर जे धर्म आहेत, या धर्म संस्थापकांप्रमाणे मानवी जीवनातली जी लैंगिक गोष्ट आहे, या गोष्टीकडे तथागत अपवित्र म्हणून बघत नाहीत. लैंगिकता नावाची गोष्ट ही त्याज्य ठरवत नाहीत, त्याबाबत ते मौन धारण करत नाहीत, किंवा लैंगिकता ही गोष्ट म्हणजे ही आपल्याला जर मोक्ष प्राप्त करायचा असेल, निर्वाण प्राप्त करायचा असेल, तर लैंगिकता नावाची गोष्टच अस्तित्वात नाहीये, तिचा मानवी जीवनावर काहीच परिणाम होऊ शकत नाही, अशी मांडणी तथागत गौतम बुद्ध करत नाहीत. आणि म्हणून तथागत इतर धर्मसंस्थापकांच्या पेक्षा जे आस्थागायत जगात विविध प्रेषित होऊन गेलेले आहेत, या सर्वांपेक्षा तथागत भगवान गौतम बुद्ध हे वेगळे ठरतात. आपण महाप्रजापती गौतमी बघितली, ही पहिली आंदोलक आहे आणि मग ती धम्मात प्रवेश करते. यावेळेला तथागत काही अटी घालतात, या अटींचं स्त्रियांनी पालन केलं तरच त्यांनी धम्मात यावं, संघात यावं, भिक्खुणी बनावं, अशी ते अट घालतात. गौतमी आपल्या या निश्चयावर ठाम राहते, ती या अटी स्वीकारते आणि ती संघामध्ये येते. ती 500 भिक्खुणींचं नेतृत्व करते. आणि पुढच्या काळामध्ये जर आपण काही थेरी गाथा बघितल्या तर या थेरी गाथा रचण्यामध्ये आपल्याला गौतमी अग्रस्थानी असलेली दिसते. गौतमीच्या जर थेरी गाथा बघितल्या तर लक्षात येतं की या थेरी गाथांच्या माध्यमातून गौतमी असं म्हणते की तथागत बुद्धांचा अनुनय केल्यामुळे माझ्या जीवनातलं जे दुःख होतं, आता ह्या दुःखाचा मी त्याग केलेला आहे. आई, माता, पत्नी ही जी नाती आहेत, जी समाज व्यवस्थेनं रचलेली नाती आहेत, या ज्या पारंपरिक भूमिका आहेत, ज्या केवळ पारंपरिक चौकटीमध्ये मर्यादित अशा सीमित अशा चौकटीमध्ये बांधून ठेवतात स्त्रियांना, माणूस म्हणून त्यांच्याकडे बघण्याची संधी उपलब्ध करून देत नाहीत. या चौकटीतून आता मी मुक्त झालेली आहे आणि मी व्यक्ती आहे आणि मी आता स्वतःचा शोध घेते आहे. या थेरी गाथांच्या माध्यमातून त्या व्यक्त होताना दिसतात. आपण जर पुढची महानायिका बघितली, म्हणजे मी असं म्हणते की मला ज्या भावलेल्या आहेत, खूप थेरी आहेत, पण आपण वेळेचा पण अभाव आहे आणि मला ज्या आवडलेल्या आहेत त्यातल्या थोड्याफार मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. पुढची जी आहे ती आहे भद्रा कात्यायना, म्हणजेच भद्रा कात्यायना. आता ही भद्रा कात्यायना म्हणजे कोण? तर भद्रा कात्यायना म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही तर सिद्धार्थाची पत्नी यशोधरा. मग ही यशोधरा कशी आहे? आपण बघितलं, दंडपाणी नावाच्या शाक्य, काही ठिकाणी कोली असा उल्लेख आहे. या राजाची ती राजकुमारी आहे, अत्यंत सुंदर आहे. आपण सगळे जाणतो की ह्या मुलीचं स्वयंवर रचलं गेलं. अत्यंत सुंदर अशी ही राजकन्या, अगदी देशोदेशीचे राजकुमार उपस्थित राहिले हिच्या स्वयंवराला, हिला प्राप्त करण्यासाठी. परंतु ही जी मुलगी आहे, ही मुलगी कोणाची निवड करते? तर ही मुलगी सिद्धार्थाची निवड करते. ज्यावेळी सगळ्या प्रदेशामध्ये सिद्धार्थाबद्दल हे पसरलेलं असतं की हा जो सिद्धार्थ आहे, हा शुद्धोधनाचा हा जो मुलगा आहे, हा मुलगा कसा आहे? तर हा मुलगा विरक्त स्वभावाचा आहे आणि या मुलाचा जो ओढा आहे हा अध्यात्माकडे आहे. हा संन्यासी वृत्तीचा असा मुलगा आहे. ही सिद्धार्थाची कीर्ती सगळीकडे पसरलेली होती आणि हे माहीत असूनही यशोधरा मात्र सिद्धार्थाची निवड करते. आणि सिद्धार्थाची ती जेव्हा निवड करते तेव्हा तिचे जे वडील असतात ते थोडे नाराज होतात की त्यांना माहिती असतं की हा मुलगा जो आहे हा थोडासा संन्यासी वृत्तीचा आहे, गृहस्थाश्रमामध्ये याचा ओढा फारसा नाहीये
आणि म्हणून ते नाराज होतात. परंतु ही यशोधरा अगदी ठामपणे सांगते की मला मात्र सिद्धार्थाशीच लग्न करायचं आहे आणि ती आपला हा निश्चय पूर्ण करताना दिसते. आणि मग आपण बघितलं की ही अत्यंत सुंदर अशी मुलगी पुढच्या काळामध्ये त्यांना राहुल नावाचं पुत्र प्राप्त होतं आणि विवाहाच्या फक्त 8 वर्षांनंतर जर आपण बघितलं तर तथागत हा जो सिद्धार्थ आहे, हा जो राजा सिद्धार्थ आहे, राजकुमार, हा काय करतो तर रोहिणी नदीच्या पाण्यावरून वाद होतो आणि हा जो सिद्धार्थ आहे हा संसाराचा त्याग करण्याचा निर्णय घेतो. अंगावरची राजवस्त्र उतरवतो आणि यशोधरेला येऊन सांगतो की मी संसाराचा त्याग करून, सर्व नात्यांचा त्याग करून इथून निघून जाण्याचं ठरवलेलं आहे आणि यासाठी मी तुझी अनुमती घ्यायला आलेलो आहे. बंधू आणि भगिनींनो, विचार करा की एक पती जेव्हा आपल्या पत्नीला असं येऊन अचानकपणे सांगतोय की मी आता संसाराचा त्याग करतो आहे आणि मी आता जातो आहे, आता पुन्हा ही जी सगळी नाती आहेत या नात्यातून मी मुक्त होतो आहे. यावेळेला त्या स्त्रीची, एक पत्नी म्हणून ती ज्या भूमिकेत आहे त्या बाईची काय अवस्था झालेली असेल. आज या टप्प्यावर, आज 21व्या शतकामध्ये आपण आहोत, या टप्प्यावर जरी म्हणजे आपण आजही ही गोष्ट आपल्यासाठी खूप धक्कादायक अशी वाटणारी गोष्ट आहे. आणि 2500 वर्षांपूर्वी सिद्धार्थ गौतम बुद्ध या मुलीला, मुलगीच आहे ही, या मुलीला असं सांगतात. पण ही मुलगी बघा, ही मुलगी कशी आहे, ही मुलगी काय म्हणते तर म्हणजे या निमित्ताने मला पुन्हा एक मिथक फोडावंसं वाटतं की बुद्धांवर टीका करणारे, बुद्धांचे जे निंदक आहेत ते नेहमी असं म्हणतात की हा जो सिद्धार्थ आहे हा पुढच्या काळाला जाऊन बुद्ध झाला, त्याने खूप मोठा मार्ग वगैरे दाखवला जगाला, असं म्हटलं गेलंय. पण हाच तथागताने जेव्हा तुम्ही असं म्हणताय की हा बुद्ध हा स्त्रीमुक्तीचा जनक आहे, तिचा उद्गाता आहे, परंतु हा जो बुद्ध आहे ह्या बुद्धाने स्वतःच्या पत्नीवर मात्र प्रचंड असा अन्याय केलेला आहे. ह्या आपल्या पत्नीचा त्याने खूप मोठा अपमान केलेला आहे की ही बिचारी पत्नी, तिला न सांगता तो निघून गेलेला आहे आणि या बिचारीचा याच्यात काहीच दोष नाहीये. अशा प्रकारचे एक चित्रण आपल्याला आजतागायत बुद्धांबद्दल रूढ होताना दिसून आलेलं आहे. अगदी आपण याच्यावर काही कविताही आहेत, काही हिंदी साहित्यात, मराठी साहित्यात. तर हे जर आपण बघितलं, हे मिथक फोडणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि आपण जर बघितलं तर हा जो सिद्धार्थ आहे हा इतका न्यायी आहे, हा इतका प्रामाणिक आहे. माझ्या बंधू आणि भगिनींनो, आपण तथागत समजून घेतो आहोत, त्यांचे पैलू समजून घेतो आहोत. हा सिद्धार्थ कसा प्रामाणिक आहे, का प्रामाणिक आहे, तर मी असं म्हटलं की म्हणजे आवाज स्पष्ट येत नसेल तर प्लीज मला तसं सांगा. हा जो तथागत आहे, हा जो सिद्धार्थ आहे, हा संसाराचा त्याग का करतो, हा एका संस्थानाचा असं म्हणावं लागेल राजकुमार आहे, शाक्यांचा हा राजकुमार आहे. पण हा त्याग का करतो आहे तर आपण इथेही मिथक आहे, अनेक मिथकं आहेत. आज आपण ती जी मला माहिती आहेत माझ्या कुवतीनुसार ती फोडण्याचा मी प्रयत्न करत पुढे जाणार आहे. तथागतांबद्दल असं म्हटलं जातं की तथागत काही अवस्था बघतात रस्त्याने जाताना आणि मग ह्या अवस्था बघितल्यानंतर हा जो सिद्धार्थ आहे हा त्याग करतो, असं जे हे मिथक आहे. परंतु माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, आपण जर लक्षात घेतलं तर जे शाक्य होते या शाक्यांचा असा नियम होता की मुलगा जेव्हा 20 वर्षाचा होतो तेव्हा 20 वर्षाचा झाल्यानंतर या मुलाला संघामध्ये प्रवेश दिला जातो. आणि मग जेव्हा सिद्धार्थ 20 वर्षाचा होतो तेव्हा त्याला संघामध्ये प्रवेश मिळतो. संघाच्या ज्या काही अटी होत्या त्या धारण कराव्या लागतात. आणि नंतरच्या काळामध्ये असं लक्षात येतं की जी रोहिणी नदी आहे, ही रोहिणी नदी शाक्य आणि कोलीय
या दोन्ही राज्यांच्या मध्ये वाहणारी नदी आहे. आणि मग ह्या नदीच्या पाणी वाटपावरून शाक्य आणि कोलीय या दोहोंमध्ये नेहमी वादविवाद व्हायचे आणि या वादविवादांचं रूपांतर अक्षरशः पुढच्या काळामध्ये रक्तपात, लढाया याच्यामध्ये झालेलं दिसतं. आणि मग जेव्हा अशीच घटना घडली त्यावेळेला शाक्यांनी हा निर्णय घेतला की आता आपण कोलियांना सोडायचं नाहीये, तर आता आपण पण रक्तपात करायचंय, आपण आता युद्ध करायचंय, जे होईल ते होईल. आणि मग या वेळेला सभेमध्ये सिद्धार्थ उभा राहतो आणि सिद्धार्थ विरोध करतो. पाण्याचा हा जो प्रश्न आहे हा रक्तपात करून युद्ध करून मिटवणं हे चुकीचं आहे असं हा सिद्धार्थ सांगतो. आणि हा सर्वांच्या विरोधात जातो, सर्व संघाच्या विरोधात जातो, या युद्धाला विरोध करतो. आणि म्हणून नाईलाजास्तव हा जो सिद्धार्थ आहे या सिद्धार्थाला या निषेधार्थ आपला त्याग करावा लागतो, आपल्या राजपदाचा त्याग करावा लागतो, राजगृहाचा त्याग करावा लागतो आणि घरदार सोडून पुढे जावं लागतं. आपण जर बघितलं तथागतांची ही सिद्धार्थाच्या जीवनातली ही जर ही कृती बघितली आणि तिचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येतं की पाणी निसर्गाने उपलब्ध करून दिलेली पाणी नावाची जी गोष्ट आहे, या पाण्यावर, या पृथ्वी तलावर जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याचा, प्रत्येक प्राणीमात्राचा हा समान अधिकार आहे. कारण निसर्गानेच मनुष्याला काही हक्कांची प्राप्ती होत असते. ही सैद्धांतिक मांडणी हा सिद्धार्थ तथागत गौतम बुद्ध या टप्प्यावर करताना दिसून येतात. आपण जर आत्ताच जर आपण समाजशास्त्राच्या ज्ञानशाखेमध्ये जर आपण जाऊन डोकावून पाहिलं, इथे माझे काही प्राध्यापक मित्र पण उपस्थित आहेत, तर आपण जॉन लॉकची मांडणी बघतो, रुसोची मांडणी बघतो, सामाजिक करार नावाचा सिद्धांत आपण मांडलेला बघतो, वाचतो, शिकतो. तर हा जो सामाजिक करार नावाचा जो सिद्धांत आहे, जो पाश्चात्य जगातून नंतरच्या काळामध्ये पुढे आला, अकॅडमिक्समध्ये आला, अकादमिक क्षेत्रामध्ये आला, मान्यता पावला आणि त्याचा आता आम्ही जो अभ्यास करतो आहोत, हा सामाजिक करार नावाचा जो सिद्धांत आहे, नैसर्गिक हक्क, मानवी हक्क नावाची ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना 2500 वर्षांपूर्वी तथागत गौतम बुद्ध यांनी मांडलेली आपल्याला दिसून येते. आणि त्याच्यावर या मानवी हक्कासाठी त्यांनी काम केलेलं, त्यांनी चळवळ उभी केलेली दिसून येते. आणि ही चळवळ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तथागत गौतम बुद्धांचा धम्म म्हणजे मानवी हक्कांसाठी उभी राहिलेली चळवळ आहे असं आपल्याला म्हणावंच लागतं. मग काय झालेलं दिसतं? मग हे जर आपण बघितलं, मग हा निर्णय तथागत घेतात आणि तथागत अंगावर काषाय वस्त्र परिधान करतात आणि ते आपल्या पत्नीकडे येतात. ते आपल्या पत्नीला न सांगता, तिचा त्याग करून अजिबात जात नाहीत, तर हे पत्नीकडे येतात आणि तिची अनुमती मागतात. तिला विचारतात की मी हा जो सगळा वादविवाद आहे, हा जो सगळा रक्तपात आहे, हा रक्तपात बघितल्यानंतर मानवी आयुष्याबद्दल हे जे काही आपलं भौतिक जग आहे, ही जी नाती आहेत, हे जे सगळं आहे, हे जे मानवी आयुष्यात भरलेलं, जीवनात भरलेलं दुःख आहे, हे दुःख, या दुःखापासून मुक्ती मिळवण्याचा काय मार्ग आहे का, हे बघण्यासाठी मला संसार त्याग करणं गरजेचं आहे. आणि असा एखादा मार्ग शोधण्यासाठी मी आता जाऊ इच्छितो आहे. त्यासाठी मला तुझी अनुमती हवी आहे. आणि ही मुलगी बघा, तरुण अशी ही मुलगी आहे, अत्यंत सुंदर, कोमल अशी राजकन्या आहे, नाजूक आहे. ही नाजूक अशी मुलगी मात्र त्यावेळेला आपल्या पतीला मोठ्या मनाने अनुमती देते. ही असं म्हणते की तुम्ही ज्या अर्थी तुम्ही संसाराचा त्याग करून बाहेर जाता आहात, कायमचे चालला आहात, याचाच अर्थ तुम्ही खूप मोठा असा नक्कीच मार्ग शोधणार आहात. आणि तुम्ही आता जातच आहात, तर तुम्ही संपूर्ण विश्वाचं कल्याण होईल, संपूर्ण मानवी जीवनाचं कल्याण होईल, हित साध्य होईल,
असा एखादा मार्ग तुम्ही शोधून काढा, तुम्ही जा. अशी ही मुलगी, ही पत्नी आपल्या पतीला परवानगी देताना दिसते, अनुमती देताना दिसते. आणि मग हिची अनुमती घेऊन सिद्धार्थ गौतम बुद्ध पुढे स्वतःचा शोध घेण्यासाठी, तपस्या करण्यासाठी निघून गेलेले दिसून येतात. मग ही यशोधरा कशी आहे? मग ही यशोधरा बघा, ही यशोधरा जेव्हा सिद्धार्थपणाचा, स्वतःच्या राजकुमार पदाचा त्याग करून निघून जातो, अंगावर भगवी वस्त्र परिधान करतो आणि यशोधरा मात्र महालातच राहते, त्यावेळी साहजिकच यशोधरा जरी महालात राहिलेली असती, तिच्या अंगावर जरी राजवस्त्र तिने परिधान केलेली असली तरी ती मनातून मात्र विरक्त झालेली आहे. ती कशी आहे? ती अत्यंत प्रामाणिक आहे. तिची आपल्या पतीवर अत्यंत निष्ठा आहे. तिची तथागत बुद्धांच्या विचारांवर निष्ठा आहे. म्हणजे कशी? तर एके दिवशी ही जी यशोधरा आहे, ही यशोधरा आपल्या राजमहालामध्ये, आपल्या कक्षामध्ये, शयन कक्षामध्ये बसली होती आणि अचानक भिक्खूच्या वेशामध्ये तिथे एक जण येतो आणि देवदत्त, हा जो देवदत्त आहे हा बुद्धांचा चुलत भाऊ आहे, सिद्धार्थाचा चुलत भाऊ आहे आणि हा पूर्वीपासूनच सिद्धार्थाचा द्वेष करतो. आणि हा देवदत्त भिक्खूच्या वेशामध्ये येतो आणि भिक्खूच्या वेशात येऊन हा यशोधरेला असं म्हणतो की हे यशोधरे बघ, ज्याच्यावर तू इतकी निष्ठा दाखवलीस तो मात्र तुला सोडून निघून गेलेला आहे, त्याला मात्र तुझी कुठलीच पर्वा नाहीये, त्याने तुझ्यासाठी काहीच केलं नाही, तुझं आयुष्य त्याने व्यर्थ घालवलेला आहे, तुझं तारुण्य, तुझं सौंदर्य त्याने व्यर्थ घालवलेलं आहे, असं तो तिला म्हणतो. तो म्हणतो, हा देवदत्त तिला बघा म्हणतो की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मला तू खूप आवडतेस आणि तुला जर तुझ्या अपमानाचा सूड घ्यायचा असेल, बदला घ्यायचा असेल तर तू दाखवून दे आणि तू माझ्या प्रेमाचा स्वीकार कर, म्हणजे त्या तथागताला समजेल आणि त्याचा अपमान होईल. ही यशोधरा ही देवदत्ताने असं म्हणताच त्याला खडसावते, त्याला ती हाकलून देते, त्याला ती सांगते की माझी कुठलीही फसवणूक झालेली नाहीये, माझे पती हे माझ्या अनुमतीने गेलेले आहेत, माझी त्यांच्यावर तितकीच निष्ठा आहे, ते जगासाठी कल्याणकारी मार्ग शोधण्यासाठी गेलेले आहेत आणि मी कुठल्याच बाबतीत त्यांच्यावर नाराज नाहीये. खोटारड्या मूर्ख माणसा, तू भिक्खूच्या वेशात इथे आलेला आहेस, तू ताबडतोब इथून जा, असं ती त्याला खडसावते. आणि पुढच्या काळात जर आपण बघितलं, गौतमी, मी असं म्हटलं की गौतमी 500 शाक्य स्त्रियांसह जेव्हा बुद्धांकडे येऊन आंदोलन करतात आपल्या हक्कांसाठी, त्याच्यामध्ये एक शाक्य स्त्री म्हणजे यशोधरा ही असते. आणि जेव्हा या 500 स्त्रियांना परिव्रज्य घेण्याची अनुमती मिळते त्याचवेळी यशोधरा ही परिव्रज्य घेते आणि संघात आल्यानंतर भद्दा काच्चायना नावाने ती पुढे प्रसिद्ध होते आणि ती ही गाथांची मांडणी करते, ती ही थेअरी मांडते, ती ही सिद्धांत मांडते आणि स्वतःचा शोध घेते. पत्नीच्या भूमिकेतून, आईच्या भूमिकेतून ती मुक्त होते आणि ती अर्हतपद प्राप्त करते. अशाच आपल्या काही आणखीन धम्मनायिका आहेत. मग त्याच्यातली आपण 1-2च घेऊयात असं मला वाटतं, वेळेचा अभाव आहे. त्याच्यातली आणखीन एक आहे, ती आहे पटाचारा. पटाचारा ही एका धनवान घरातली मुलगी होती. मग आवाज येत नसेल तर मला तसं सांगा. पटाचारा ही धनवान घरातली अशी मुलगी होती आणि ही मुलगी जो नोकर असतो घरातला, या नोकरासोबत ती पळून जाते आणि पळून गेल्यानंतर मग हे तिकडे लग्न वगैरे करते पळून जाऊन आणि मग अशा पद्धतीने तिला माहेरचे दरवाजे हे तिच्यासाठी साहजिकच बंद होतात. मग लग्नानंतर त्यांना पुत्रप्राप्ती होते. पण हा जो नोकर असतो ह्याची परिस्थिती अत्यंत हालाकीची असते. दोघेही मजुरी करायचे आणि अशा पद्धतीने स्वतःचा उदरनिर्वाह करत असतात. पहिल्या बाळंतपणाच्या वेळी हिला चिंता भेडसवायला लागते की आता माझ्या मुलाचं कसं होणार, आता ह्या खर्चाचं कसं होणार. आणि म्हणून ती असं आपल्या पतीला सांगते की मी माहेरी जाते, माझ्या माहेरचे नक्कीच मला घरात घेतील. परंतु तिचा हा पती असतो, जरी नोकर असलं तरी स्वाभिमानी असतो आणि तो तिला थांबवतो, तो तिला जाऊ देत नाही. मग जेव्हा
दुसऱ्या मुलाचा जन्म व्हायची वेळ येते, दुसऱ्या बाळंतपणाच्या वेळी ही असं म्हणते की मला आता मी पुन्हा माहेरी जाते, आपली परिस्थिती फार हलाखीची आहे. तेव्हाही हा तिला अडवतो, परंतु ती ऐकत नाही आणि तिचा पती जेव्हा कामासाठी बाहेर गेलेला असतो तेव्हा ती माहेरची वाट धरते. तिच्या पतीला जेव्हा हे समजतं तेव्हा मग तो तिच्यासोबत तोही तिला सोडण्यासाठी माहेरी तिच्या जायला सुरुवात करतो. मग ह्यांचा जो प्रवास आहे, हा जर प्रवास बघितला तर या प्रवासातच ह्या मुलीच्या आयुष्याला कलाटणी मिळताना दिसते. तर काय होतं, तर हा जो प्रवास असतो, पायी जात असतात, ती तिच्या माहेरी निघालेली असते माहेरच्या ओढीने, आणि एका विशिष्ट वेळेवर तिला प्रसव वेदना व्हायला सुरुवात होते, पाऊस पडायला सुरुवात होते आणि मग तिचा हा जो पती असतो तिच्यासाठी तात्पुरती जंगलामध्ये एक झोपडी उभी करतो. परंतु होतं असं की तिथे सापाचं एक वारुळ असतं आणि सर्पदंश होतो आणि तिच्या पतीचा मृत्यू होतो. ती बघते आपल्या पतीचा मृत्यू झालेला आहे, एक मूल आहे आणि दुसऱ्या मुलाने जन्म घेतलेला आहे आणि अशा अवस्थेत ही भांबावलेली मुलगी जंगलात अडकलेली आहे, प्रवासात एकटीच आहे आणि पतीचा मृत्यू झालेला आहे. आणि मग अशा वेळी माहेरी जाण्याखेरीज तिच्याकडे दुसरा तिसरा आता पर्यायच नाहीये, तिला तिचा प्रवास पूर्ण करायचा आहे आणि ती पतीचं प्रेत तिथेच ठेवून ती आपल्या 2 मुलांना घेऊन, आपल्या नवजात शिशूला घेऊन, आपल्या मुलाला घेऊन ती पुढचा प्रवासाचा मार्ग धरते. पुढच्या वाटेमध्ये ती येते तर तिच्यावर आणखीन एक संकट कोसळतं, ते म्हणजे जी नदी तिला पार करून तिच्या माहेरी जायचं असतं त्या नदीला पूर येतो आणि मग ह्या नदीला पूर आल्यानंतर हिच्याकडे 2 मुलं आहेत. ही पोहत पोहत जाते, आपले जे छोटं बाळ आहे त्या छोट्या बाळाला ती किनाऱ्यावर ठेवते आणि जो आपला मुलगा आहे, मोठा जो तिचा मुलगा आहे, त्या मुलाला घेण्यासाठी ती पुन्हा येते. पुन्हा जेव्हा ती पाण्याच्या मध्यभागी येते, नदीच्या मध्यभागी येते, तेव्हा ती मागे वळून पाहते तर तिला दिसतं की एक जो ससाना असतो तो तिचं जे छोटंसं बाळ असतं त्या छोट्याशा बाळाला मांसाचा गोळा समजून हा ससाना घेऊन निघून जातो. अत्यंत दुःखदायक घटना आहे. तिला समजत नाहीये काय करावं. तिचं बाळ ससाना घेऊन जातोय आणि एका काठावर, दुसऱ्या काठावर, विरुद्ध काठावर तिचा छोटा मुलगा उभा आहे. ती आकांत करते, ती खूप रडते. तिचा जो काठावरचा मुलगा असतो त्याला असं वाटतं की आई आपल्याला हाक मारून पाण्यात बोलवते आहे आणि हा मुलगा पाण्यात उतरतो आणि नदीचा प्रवाह जो असतो तो अचानक वाढतो आणि तिचा हा जो दुसरा मुलगा असतो तोही पाण्यासोबत वाहून जातो. आणि अशा पद्धतीने ती बघते की तिचा पती पण मृत्यू पावला आणि तिच्या डोळ्यांदेखत तिची जी 2ही मुलं आहेत ती 2ही मुलं ही मृत्यू पावलेली आहेत. आणि यावेळी ती प्रचंड अशा दुःखाने ती आपल्या माहेराकडे रडत रडत निघते आणि पुढे गेल्यानंतर तिला तिच्या गावातला एक माणूस भेटतो. त्या माणसाकडे ती तिच्या घरच्यांची विचारपूस करते तर तो सांगतो की हा बघ, हा जो चितेचा धूर तुझ्या घराच्या दिशेने येताना दिसतोय ना, तुझं जे घर आहे, तुझ्या घराला कालच आग लागली आणि तुझे आई वडील, तुझा भाऊ या सगळ्यांचा त्याच्यात मृत्यू झालेला आहे. आणि हे ती ऐकते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो. तिचा पती, तिची 2ही मुलं आणि तिचे आई वडील, तिचा भाऊ, तिचं सगळं आयुष्यातली सगळी जी जवळची माणसं असतात, सगळी जवळची नाती असतात, हे सगळेजण तिच्यापासून हिरावले गेलेले असतात. सर्वांचा मृत्यू झालेला असतो आणि हिला अक्षरशः वेड लागतं. आणि पटाचारा म्हणजे काय, तर ही जी बाई आहे ही वेडी बनते आणि ही तिच्या अंगावरची जी वस्त्र आहे ती अंगावरच्या वस्त्रांच्या ती चिंध्या करते. तिच्या अंगावर जर कोणी वस्त्र टाकण्याचा प्रयत्न केला तर ही तिच्या अंगावरची वस्त्र फाडून टाकायची, कपडे फाडून टाकायची आणि म्हणून तिला पटाचारा असं नाव पडलं. आणि ही निर्वस्त्रपणे ही स्त्री बेभान अवस्थेत इकडे तिकडे फिरायला लागते. आणि एकदा अशीच ती फिरत असताना तिथे तथागत आलेले असतात. तथागतांचा उपदेश सुरू असतो आणि अशा परिस्थितीमध्ये ही स्त्री तिथे हातात दगड घेऊन येते. तथागतांची दृष्टी तिच्यावर पडते. ती तथागतांकडे बघते. प्रचंड तेजस्वी असे आहेत तथागत आणि तथागतांकडे बघितल्यानंतर तथागत तिला म्हणतात, ती आक्रोश करत असते, ओरडत असते, किंचाळत असते, रडत असते. तथागत तिला म्हणतात, भगिनी शांत हो, भगिनी स्वतःचा आत्मभान जागृत कर, स्वतःची स्मरण शक्ती जागृत कर. तथागतांचे हे बोल तिच्या कानावर पडतात
आणि तिच्यामध्ये लज्जाभाव उत्पन्न होतो. तिच्या ज्या हरवलेल्या स्मृती असतात, संवेदना असतात, ह्या जाग्या होतात आणि ती आपल्या अंगावर तिच्या अंगावर वस्त्र घातलं जातं, ती वस्त्र परिधान करते आणि त्याच क्षणी ती बुद्धांचा उपदेश ऐकते आणि बुद्धाच्या संघामध्ये ती प्रवेश घेते, ती भिक्खुणी बनते आणि ती अर्हत पद प्राप्त करते. ती दुःख नावाची ही जी बाब आहे तिच्या आयुष्यामध्ये मृत्यूच्या स्वरूपात जी आलेली आहे, ही गोष्ट या दुःखाचा ती निरोध करते. मानवी जगामध्ये मृत्यू नावाची गोष्ट ही अटळ आहे. आपल्या आजूबाजूला असणारी जी काही नाती आहेत, ही नाती जी आहेत ही शाश्वत नाहीयेत. जग हे अनित्य आहे, ते गतिमान आहे, ते सतत बदलणारं आहे, हे सत्य तिला उमगतं. आणि मुलगा, पती, आई वडील ही जी नाती आहेत हीच सर्व काही नाहीयेत, हे सत्य नाहीये, ह्याची तिला जाण होते आणि ती दुःखाचा निरोध करते आणि ती अर्हतपद प्राप्त करते. अशाच अनेक बुद्धांच्या महानायिका आहेत. मग त्याच्यामध्ये धम्मदिना आहे. ही धम्मदिना विशाख नावाच्या माणसाची पत्नी आहे आणि एके दिवशी हा विशाख येतो. अत्यंत छान असं संसार चाललेला असतो दोघांचा आणि एक दिवस तो येतो, बुद्धांचा उपदेश तो ऐकतो, तो प्रभावित होतो आणि तो घरी येतो आणि धम्मदिना त्याची ही जी पत्नी असते तिला तो सांगतो की मी गौतम बुद्धांचा अनुनय करण्याचं ठरवलं आहे की मला आता घरातून निघून जायचं आहे, आता मी भिक्खू बनणार आहे. ही जी धम्मदिना आहे हिला धक्का बसत नाही. तर पती जेव्हा म्हणतो की मी आता त्याग करतो आहे, तेव्हा ही धम्मदिना त्याला परवानगी तर देतेच, पण त्यासोबतच ती सुद्धा घरादाराचा त्याग करते, भौतिक जीवनाचा ह्या त्याग करते आणि ती सुद्धा धम्माचा मार्ग अवलंबते. ती संघात सामील होते आणि तीही भिक्खुणी बनते. आम्रपाली, आपण आणखीन एक महानायिका घेऊया. आम्रपाली, आपण सर्व जाणतो आम्रपाली ही नगरवधू होती असं म्हटलं जातं. अत्यंत सुंदर, म्हणजे आत्ताच्या ज्या स्पर्धा आहेत अगदी मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स, अगदी अत्यंत सुंदर अशी स्त्री होती ही. संपूर्ण म्हणजे तेव्हाचं जे सम्राट होते मोठमोठे ते अक्षरशः तिच्या सौंदर्याने वेडे झाले होते. मगधचा सम्राट तिच्यासाठी म्हणजे ते मरत होता तिच्यावर अक्षरशः. अशी ही अत्यंत सौंदर्यवती, अत्यंत वैभवशाली, अत्यंत वैभव होतं तिच्या पायाशी, अक्षरशः संपत्ती लोळण घेत होती. अशी ही जी नगरवधू आहे, जिला नगरवधू बनवलं गेलं होतं या व्यवस्थेनं, इथल्या वैदिक व्यवस्थेनं, इथल्या पुरुषी व्यवस्थेनं, इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेनं ह्या मुलीला स्वस्वार्थासाठी नगरवधू बनवलं गेलेलं होतं. अशी ही जी आम्रपाली आहे ही बुद्धांच्या संपर्कात येते आणि तिच्यावर बुद्धांचा प्रभाव पडतो. ती इतकी प्रभावित होते की ती आपल्या सौंदर्याचा, आपल्या अफाट संपत्तीचा ती त्याग करते. मगधचं जे महाजनपद होतं ते सर्वात बलशाली असं मगधचं महाजनपद होतं. संपूर्ण भारताचा सम्राट होता हा मगध सम्राट आणि हा तिचा प्रियकर होता. तिच्यासाठी वाटेल ते करायला तयार होता. परंतु ही जी आम्रपाली आहे ही या सगळ्या गोष्टींचा त्याग करते आणि ही बुद्धाकडे आकर्षित होते. ही इतकी सौंदर्यवती आहे, इतकी सुंदर आहे, परंतु ती आपल्या केसांचं मुंडन करते. ती आपल्या अंगावरची सुंदर सुंदर वस्त्र यांचा त्याग करते. ती अंगावर भगवी वस्त्र परिधान करते आणि ती भगवान बुद्धांचा अनुनय करते. ती संघात प्रवेश करते आणि ती नंतरच्या गाथामध्ये थेरी मांडते आणि ती निर्वाण पद प्राप्त करताना दिसून येते. आपण जर आम्रपालीची ही कथा बघितली तर बंधूंनो आपल्या लक्षात येतं की मी असं म्हटलं की ज्या वैदिक व्यवस्थेनं या मुलीला नगरवधू बनवलं, जी पुरुषी व्यवस्था आहे, जी ब्राह्मणी व्यवस्था आहे, म्हणजेच जी वैदिक व्यवस्था आहे, ही व्यवस्था स्त्रीचा जो सन्मान आहे, हा स्त्रीचा जो आत्मसन्मान आहे, हा आत्मसन्मानाचं जी व्यवस्था दमन करते. या मुलीला नगरवधू बनवते. नगरवधू म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर नगरवधू म्हणजे एक प्रकारे आत्ताच्या काळामधलं ज्याला देवदासी म्हणता येईल, ज्याला मुरळी म्हणता येईल, जिचा जेणेकरून सर्व
समाजातल्या पुरुषांना उपभोग घेता यावा असा जो उद्देश असतो, या उद्देशाने ज्या मुलीला नगरवधू बनवलं गेलेलं आहे, जिचा अपमान केलेला आहे, अशा मुलीला संघामध्ये प्रवेश देऊन, अशा मुलीला भिक्खुणी बनण्याची अनुमती देऊन, जी देवदासी आहे, जी गणिका आहे, तिला संघात प्रवेश देऊन तथागत बुद्ध काय करताना दिसतात. खूप मोठी क्रांती आहे ही. तथागत बुद्ध ज्या स्त्रीचा विशिष्ट व्यवस्थेने ज्या व्यवस्थेने स्त्रीचा अपमान केलेला आहे, त्या स्त्रीला संघात प्रवेश देऊन तथागत भगवान बुद्ध तिच्या स्त्रीत्वाचा सन्मान करताना दिसतात. तथागत भगवान गौतम बुद्ध तिला जी गणिका ही उपाधी दिलेली आहे, ही जी उपाधी आहे, ही उपाधी हे जे तिच्यावर लावलेलं समाजाने हे जे घाणेरडं लेबल आहे, स्वस्वार्थासाठी लावलेलं लेबल आहे, हे लेबल कायमचं पुसून टाकतात. तथागत गौतम बुद्ध काय करतात? तथागत गौतम बुद्ध तिला भिक्खुणी बनण्याची अनुमती देतात. तिला व्यक्ती म्हणून स्वतःकडे बघण्याची संधी उपलब्ध करून देतात. उपभोगाची जी वस्तू बनली होती समाजाची, ती स्त्री मी उपभोगाची वस्तू नाहीये, तर मी ही हाडामासाची स्वाभिमान असलेली, हक्क असणारी एक व्यक्ती आहे, याची जाण तिच्यामध्ये निर्माण होते तथागत भगवान गौतम बुद्धांमुळे, आणि ती स्वतःचा व्यक्ती म्हणून शोध घेते. तिच्या जीवनात जी दुःख आहेत, जी तृष्णा आहे, जी अनिती आहे, या सगळ्याचा ती त्याग करते. ती तथागत बुद्धांचा धम्म शोधून घेते आणि ती अर्हत पद मिळवते. अशाच काही उपासिकाही आहेत. मग त्याच्यामध्ये सुप्रिया असेल, त्याच्यामध्ये विशाखा असेल. ह्या ज्या उपासिका आहेत, ज्या भिक्खुणी नाहीयेत, परंतु उपासिका असूनही त्यांची तथागतांवर प्रचंड निष्ठा आहे. आणि ज्यांची तथागतांवर प्रचंड निष्ठा असते त्या इतर साधारण स्त्रियांपेक्षा वेगळ्या आहेत, त्या असाधारण आहेत, त्यांची व्यक्तिमत्व असाधारण आहेत. मग ही सुप्रिया जर आपण बघितली तर तिची काय निष्ठा आहे, तर ती तथागतांवर, त्यांच्या धम्मावर तिची प्रचंड निष्ठा आहे. आणि एके दिवशी तिला एक भिक्खू आजारी अवस्थेत दिसतो आणि ती जाऊन त्याची विचारपूस करते आणि तिला समजतं की आजारी आहे हा भिक्खू आणि ह्याला जर बरं व्हायचं असेल तर ह्याला औषध म्हणून रोज जे मांस आहे त्या मांसाचं सेवन करणं गरजेचं आहे, हे तिला समजतं. ती अत्यंत धनाढ्य घराण्यातली सून आहे आणि ती मग आपल्या नोकराला सांगते की तू मांस मिळव, मला मांस जे आहे ते मांस बनवून भिक्खूंना दान करायचं आहे, ते जे भिक्खू आजारी आहेत त्यांना दान करायचंय. परंतु त्या दिवशी त्या नगरामध्ये कुठल्याच पशुची हत्या होत नाही आणि मग त्यामुळे मांसच मिळत नाही. मग अशा वेळेला आपण जर बघितली ही कथा सुप्रियेची, तर ही सुप्रिया बघा किती तिची श्रद्धा आहे, किती तिची निष्ठा आहे. ही सुप्रिया मांस मिळत नाही म्हणून स्वतःची मांडी आहे, ही मांडी स्वतःची कापते आणि ते मांस शिजवून ती भिक्खूंना ती दान करते. अत्यंत निष्ठावान अशी स्त्री आहे. तशीच मिगार माता विशाखा जर बघितली, ती ही उपासिका आहे, तिची प्रचंड निष्ठा आहे, अत्यंत आत्मविश्वास आहे. ही मिगार माता म्हणजे काय? मिगार हे तिचे सासरे, मग तिला मिगार माता का म्हटलं जाते? ही जी मुलगी आहे तिची लहानपणापासून तथागतांच्या धम्मावर खूप अशी निष्ठा होती, परंतु तिचे जे हे सासरे आहेत त्यांची निष्ठा कोणावर होती? तर त्यांची निष्ठा ही जैन जे साधू आहेत त्यांच्यावर होती आणि ते तथागतांचा द्वेष करत होते. आणि मग ही जी मुलगी आहे ही आपल्या कृतीतून नंतरच्या काळामध्ये ती तथागतांचा जो उपदेश आहे तो उपदेश ही आपल्या सासरच्या घरामध्ये रुजवते आणि तिचा तथागतांवरची ही निष्ठा, हे सगळं तिचं पाहून तिच्या सासरचे जे लोक असतात, जे पूर्वी बुद्धांचा द्वेष करत होते, ते ही प्रभावित होतात आणि तेही धम्म स्वीकारताना आपल्याला दिसून येतात. अनेक स्त्रिया आहेत, सोना आहे, सामावती आहे, अशा अनेक महानायिका आहेत. आपण जर या महानायिका बघितल्या, वेळेच्या अभावी आपण थोड्याफारच बघतो आहोत, या जर महानायिका आपण बघितल्या, यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचं जर आपण विश्लेषण केलं तर असं म्हणावं लागेल
की तथागतांच्या धम्मामध्ये ज्या ज्या स्त्रिया आल्या त्या कुलीन घराण्यातल्या स्त्रिया होत्या, त्या अगदी सामान्य घराण्यातल्या स्त्रिया होत्या. आपण चांडालिका, मला वाटतं काल शीतलताईने चांडालिका सांगितली. चांडालिका म्हणजे काय, जाता जाता म्हणजे थोडंसं बोलते. चांडालिका म्हणजे खालच्या जातीतली ही मुलगी होती. ही मुलगी आनंदाला बघते आणि आनंदावर तिचं प्रेम बसतं आणि ती आनंदाचा पिच्छा पुरवते. ती आनंदाला माझ्याशी लग्न कर म्हणून गळ घालते आणि मग ती ऐकत नाही. मग आणि अशा अवस्थेत मग आनंद तिला बुद्धाकडे घेऊन जातो आणि मग बुद्ध विचारतात तिला, त्या मुलीला, की तुला काय आनंदामध्ये तुला नेमकं काय आवडलं आहे. तर ती म्हणते, मला त्याचं नाक आवडलंय, मला त्याचे डोळे आवडलेत, तो ज्या पद्धतीने चालतो ते मला आवडले. मग तेव्हा बुद्ध तिला सांगतात, या मुलीला सांगतात, ती प्रचंड वेडी झालेली आनंदाच्या प्रेमात, आणि बुद्ध तिला सांगतात की ज्या नाकाबद्दल तू बोलतेस, जे नाक तुला आवडलंय ते नाक, जे डोळे तुला आवडलेले ते डोळे, ज्या शरीराबद्दल तू आसक्त झालेली आहेस, जे तुला मिळवायचंय, ज्याच्यासाठी तू इतकी धडपडतीयस, ते जे शरीर आहे ते प्रचंड घाणीचं असं साम्राज्य आहे. हे जे शरीर आहे, हे शरीर हे नित्य नाहीये, हे शाश्वत नाहीये, तर हे काही काळाने वृद्धत्वाकडे झुकणारं शरीर आहे. हे जे आपलं सौंदर्य आहे, मानवी जीवनाचं सौंदर्य आहे, हे सौंदर्य शाश्वत नाहीये, तर हे सौंदर्य नष्ट होणारं आहे. आणि म्हणून हे जे तात्पुरत्या स्वरूपातलं जे काही आहे, याच्या मागे धावणं म्हणजे जीवन व्यर्थ घालवणं आहे. हा उपदेश बुद्ध तिला करतात आणि तिला सत्यता समजते. शारीरिक सौंदर्य, बाह्य सौंदर्य नावाची गोष्ट आहे, ती अजिबातच न टिकणारी आहे, ती व्यर्थ आहे, ती महत्वाची गोष्ट नाहीये, याची तिला जाणीव होते. आणि ती चांडालिका तिथेच बुद्धांचा अनुनय स्वीकारते, ती भिक्खुनी बनते. आपण जर बघितलं तर राजवैभवातल्या स्त्रिया, त्याचप्रमाणे खालच्या जातीतल्या स्त्रिया, खालच्या जातीतले पुरुष, मग त्याच्यामध्ये साफसफाई करणारे भंगी असतील, महारोगी असतील, अगदी भीक मागणारे भिकारी असतील, गुन्हेगार असतील, चोरी केलेले असतील, गुंड प्रवृत्तीचे लोक असतील. स्त्रिया जर आपण बघितल्या तर देवदासी असतील, वेश्या असतील, म्हाताऱ्या स्त्रिया असतील, वृद्धावस्थेकडे झुकलेल्या, गरीब घरातल्या स्त्रिया असतील, जशी किसा गौतमी आहे, अत्यंत गरीब घरातली मुलगी होती. आणि ही गरीब घरातली, किसा म्हणजे काहीतरी कृश होती म्हणून तिला किसा गौतमी म्हणायचे. तिला एका पुत्राची प्राप्ती होते. पुत्राची प्राप्ती झाल्यानंतर जे सासरचे लोक तिचा छळ करत असतात, ते सासरचे लोक तिचा मान सन्मान करायला लागतात, कारण तिला मुलगा झालेला आहे. परंतु बिचारीचं दुर्दैव आडेत असं म्हणावं लागेल. तिच्या सुंदर मुलाचा सर्पदंशाने मृत्यू होतो आणि मग ही वेडावते. आणि मग तिला ती मुलाचं जे प्रेत असतं, ते मुलाचं प्रेत छातीला कवटाळून ती सगळ्या नगरीमध्ये फिरत असते. आणि मग तिला कोणीतरी सांगतं की बघ, तिथे तथागत आलेले आहेत आणि ते दिव्य पुरुष आहेत आणि ते नक्की तुझ्या मुलाला जिवंत करतील. आणि मग ती तथागतांकडे जाते, तथागतांना म्हणते की तुम्ही माझ्या मुलाला जिवंत करा. तथागत म्हणतात, ठीक आहे किसा गौतमी, मी तुझ्या मुलाला नक्की जिवंत करतो, पण तू मला अशा घरातून मोहरीचे काही दाणे आणून दे की जिथे आजतागायत मृत्यूच झालेला नाहीये. आणि मग ही आई आहे आणि ही बिचारी स्वतःच्या मुलाला तथागत आता जिवंत करणार आहेत या लालसेने ती सगळी नगरी पालथी घालते, परंतु तिला एकही घराचं मिळत नाही की तिथे मृत्यू झालेला नाहीये. आणि मग किसा गौतमीच्या डोक्यात प्रकाश पडतो. मृत्यू नावाची ही जी गोष्ट आहे ती नैसर्गिक आहे, ती न टाळता येणारी गोष्ट आहे, ती सत्य आहे. कुणीही चमत्काराच्या माध्यमातून, दैवी शक्तींच्या माध्यमातून मृत्यूला थांबवू शकत नाही. झालेला हा जो मृत्यू आहे, त्या मृत्यूतून पुन्हा कोणी कोणाला जिवंत करू शकत नाही. हे विज्ञानवादी सत्य तिला उमगतं आणि त्यावेळेला ती भिक्खुनी बनते. ती संघात प्रवेश करते, संघाचा आश्रय घेते आणि ती साधना करते पुढच्या काळात. म्हणजे ह्या जर स्त्रिया आपण बघितल्या तर ह्या स्त्रिया कशा आहेत, काही राजवैभवातल्या आहेत, काही खालच्या जातीतल्या आहेत, खालच्या वर्गातल्या आहेत, काही अत्यंत दुःखी आहेत, काही सासरच्यांकडून अपमान होत आहे, काहींचं आयुष्य खूप विदारक झालेलं आहे, काहींचे निर्णय चुकलेले आहेत, काही फसवल्या गेलेल्या आहेत, काहींचा विश्वासघात झालेला आहे. सोना नावाची वृद्ध बाई आहे.
ही वृद्ध स्त्री जी आहे तिला अनेक मुलं आहेत, परंतु नंतरच्या काळामध्ये वृद्धावस्थेत गेल्यावर तिचे हे जे मुलगे आहेत, तिचे ह्या ज्या सुना आहेत, ह्या संपत्ती सगळी हडप करतात आणि मग हिची हेळसांड करतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये ही वृद्ध बाई संघाचा आश्रय घेते, संघात सामील होते आणि वयाच्या 75-80व्या वर्षी ती संघात येऊन स्वतःचा शोध घेते, ती भिक्खुनी बनते. ह्या ज्या सगळ्या बायका आहेत, सगळ्या स्त्रिया आहेत, सगळ्या वर्गातल्या ह्या ज्या बायका आहेत, जर आपण बघितलं तर ह्या बायकांनी, मी असं सातत्याने म्हणतेय की भिक्खुनी बनून त्यांनी विविध गाथा मांडलेल्या आहेत, थेरी गाथा मांडलेल्या आहेत. थेरी गाथा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून अकॅडमिक्सच्या क्षेत्रामध्ये सध्या जे थिअरी म्हटलं जातं, थिओरायझेशन म्हटलं जातं, सैद्धांतिकरण म्हटलं जातं, अगदी तीच गोष्ट इथे ह्या टप्प्यावर होताना आपल्याला दिसते. की ह्या बायका काय करतात, तर ह्या बायका संघात प्रवेश घेतात. म्हणजे काय, तर ह्या बायका केवळ संघात प्रवेश घेऊन आध्यात्मिक मार्ग स्वीकारून केवळ डोळे मिटून समाधी लावून बसत नाहीत. जैन साध्वींचं ज्या प्रकारे केसांचं लुंचन केलं जायचं, शरीराला ज्या पद्धतीने त्रास दिला जातो, आपण जर जैन साध्वींचं जीवन बघितलं अत्यंत खडतर आहे, तर शरीराला त्रास देणं, समाधी अवस्थेत केवळ जाणं, डोळे मिटून ध्यान करणं, हा धम्माचा उद्देश असलेला दिसत नाही. तर ह्या ज्या स्त्रिया आहेत, ह्या धम्मात येऊन काय मिळवताना दिसतात, तर ह्या ज्या दुःखी स्त्रिया आहेत, ज्यांचं आयुष्य वेदनामय आहे, ह्या स्त्रिया संघात येऊन भिक्खुनी बनून जेव्हा थेरी गाथांची मांडणी करतात, त्या थेरी गाथांच्या माध्यमातून स्त्री म्हणून इथल्या समाज व्यवस्थेनं त्यांना जे चटके दिलेले आहे, या विरोधात त्या बंड पुकारतात, या विरोधात त्या व्यक्त होताना आपल्याला दिसून येतात. ह्या थेरीगाथा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ह्या व्यवस्थेच्या विरोधात 2500 वर्षांपूर्वी केली गेलेली अत्यंत विद्रोही अशी सैद्धांतिक मांडणी आहे. या थेरीगाथांच्या माध्यमातून आम्ही स्त्री, आई, माता, पत्नी, बहीण या ब्राह्मणी वैदिक पुरुषसत्ताक व्यवस्थेने आखून दिलेल्या मर्यादित अशा चौकटीतून कशा मुक्त झालेलो आहोत आणि माणूस म्हणून आम्ही स्वतःकडे कशा बघतो आहोत, असं सांगताना मांडताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून मला असं वाटतं की स्त्रियांना व्यक्त होण्यासाठी त्यांच्या स्त्रीत्वाच्या ज्या आस्थागायच्या भावना आहेत आणि त्यांच्या स्त्रीत्वामुळे इथल्या व्यवस्थेने वर्षानुवर्ष त्यांच्यावर जी काही बंधन लादली, त्यांच्यावर जो काही अन्याय अत्याचार झाला, जी काही त्यांची मुस्कटदाबी झाली, या विरोधात बोलण्याचं एक हक्काचं विचारपीठ त्यांना बुद्धाच्या धम्माने, बुद्धाच्या भिक्खुनी संघाने मिळवून दिलेलं आहे. स्त्री मुक्तीचं, स्त्रियांच्या मानवी हक्कांचं व्यापक असा अवकाश जर कुठला असेल तर ते म्हणजे बुद्धाचा धम्म आहे, बुद्धाचा भिक्खुनी संघ आहे, असं आपल्याला म्हणावं लागतं आणि तेच खरं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जेव्हा आपण तथागत भगवान बुद्ध, गौतम बुद्ध समजून घेत आहोत, तेव्हा या काही महानायिका जर आपण बघण्याचा प्रयत्न करतो आहोत, याच्यातून आपल्या लक्षात आलं असेल की आता आपल्याला म्हणजे म्हणावं लागेल की बुद्धाने केवळ स्त्रियांना साध्वी, तपस्या करणाऱ्या साध्वी म्हणून प्रवेश दिलेला नाहीये, तर त्यांनी स्त्रियांसाठी हक्काचं एक आश्रयस्थान असलेलं ठिकाण स्त्रियांसाठी मिळवून दिलेलं आहे आणि म्हणून स्त्रियांना व्यक्त होण्याचा अवकाश मिळवून दिलेला आहे. आणि म्हणून तथागत भगवान गौतम बुद्ध हे स्त्रीवादाचे प्रणेते ठरतात आणि म्हणून भगवान तथागत गौतम बुद्ध हे स्त्री मुक्तीचे खऱ्या अर्थाने जनक असलेले दिसून येतात. जर आपण सध्याची परिस्थिती बघितली तर आपल्या लक्षात येतं की जसं आपण म्हणतो आहोत की ज्या समाजातल्या स्त्रिया या तळाला गेलेल्या असतात, ज्या अवनत अवस्थेत असतात, तो समाज हा रसातळाला जात असतो. आणि सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर आपल्या लक्षात येतं की बुद्धांनी अत्यंत सुंदर असा मार्ग दिला समाजाला. तळागाळातल्या प्रत्येक घटकाला मोकळेपणाने श्वास घेण्यासाठी हक्काचं असं ठिकाण म्हणजे बुद्धाचा धम्म होता. परंतु नंतरच्या काळामध्ये
इथे पुन्हा एकदा ब्राह्मणी व्यवस्थेचा उदय झालेला दिसतो आणि जेव्हा इथे पुन्हा एकदा ब्राह्मणी व्यवस्था उदयास येते तेव्हा जात नावाची गोष्ट वर्णाश्रम व्यवस्थेचं रूपांतर जात व्यवस्थेत होतं आणि ही जात नावाची व्यवस्था जेव्हा इथे उदयाला येते तेव्हा या टप्प्यावर ज्या स्त्रिया बुद्धांमुळे मुक्त झाल्या होत्या, मोकळेपणाने श्वास घेऊ पाहत होत्या, या स्त्रिया या जात व्यवस्थेमध्ये पुन्हा एकदा बांधल्या गेलेल्या दिसून येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की स्त्रिया हे जातीचं प्रवेशद्वार आहेत. इथली जी जात व्यवस्था आहे ती इथल्या स्त्रियांच्या लैंगिक स्वातंत्र्यावर, तिच्या लैंगिक पारतंत्र्यावर उभी राहिलेली अशी आहे. म्हणजे जर तुम्हाला तुमचा जो समूह आहे, तुमचा जात समूह जर तुम्हाला अधिक शुद्ध पवित्र आहे हे जर सिद्ध करायचं असेल, तुम्ही खूप सर्वात श्रेष्ठ आहात समाजामध्ये हे जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या स्त्रियांना बंधनं ठेवावं लागतं. आम्ही खूप कुलीन घराण्यातले आहोत असं जेव्हा सिद्ध करायचं असतं तेव्हा सर्वात आधी त्या काय मार्ग असतो तर त्या घरातल्या, त्या कुटुंबातल्या ज्या स्त्रिया असतात त्या कुटुंबातल्या स्त्रियांना, घरातल्या, समाजातल्या, जातीतल्या स्त्रियांना हे बांधून ठेवावं लागतं. त्यांना माझघरात डांबून ठेवावं लागतं. त्यांना पडद्यात ठेवणं गरजेचं असतं. ज्या जातीतल्या स्त्रिया ह्या पडद्यात राहतात, ज्या जातीतल्या स्त्रिया या बोलत नाहीत, ज्या जातीतल्या स्त्रिया या जी पुरुषी व्यवस्था आहे, त्यांनी लादलेली जी बंधनं आहे, ह्या बंधनांना प्रश्न विचारत नाहीत, ज्या स्त्रिया या व्यवस्थेने जे काही लादलेलं आहे ते मुकाटपणे सहन करतात, ज्या पुरुषी सत्तेसाठी काम करतात, अशा ज्या स्त्रिया आहेत, या स्त्रिया शुद्ध आणि पवित्र ठरतात. आणि मग अशा स्त्रिया जेव्हा शुद्ध आणि पवित्र ठरतात तेव्हा त्या स्त्रियांचा जो जातसमूह असतो तो समाजामध्ये अधिक प्रतिष्ठित, शुद्ध आणि सभ्य असं ठरताना आपल्याला दिसतो. ही जी ब्राह्मणी व्यवस्थेची ही जी खेळी आहे, हा जो सिद्धांत आहे, ह्या सिद्धांताची मांडणी पुढच्या काळात इथे अत्यंत प्रभावीपणे झालेली दिसते. बुद्ध धम्म भारतात ज्या भूमीमध्ये तो जन्माला आला प्रभावीपणे, तिथून तो लुप्त झालेला दिसतो. आणि पुढच्या काळामध्ये आपण जर बघितलं तरी ते मनुस्मृतीचं राज्य आलेलं आहे, जातव्यवस्था उदयाला आलेली आहे आणि स्त्रिया या अधिकाधिक बंधनात गेलेल्या आहेत. वरच्या वर्गातल्या जातसमूहापासून ते अगदी खालच्या वर्गातला जात वर्ग जरी आपण घेतला तरी सगळीकडच्या स्त्रिया या बंधनात अडकलेल्या आहेत. जसं की आपण राजकारण बघितलं की ज्या समूहाला स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करायचे त्याने आपल्या स्त्रियांना बंधनात ठेवायचं, असा हा ब्राह्मणी व्यवस्थेचा नियम आहे. आणि म्हणून जर आपण आत्ताची परिस्थिती बघितली तर अत्यंत विदारक अशी स्थिती आपल्याला दिसते. बुद्धांनंतर जाता जाता फक्त मी स्पर्श करून जाते, बुद्धांनंतर पुन्हा एकदा इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात मनुस्मृतीचं राज्य उभं राहिलं. जी वैदिक धर्मव्यवस्था होती तिचं रूपांतर आता ब्राह्मणी व्यवस्थेत झालं. ह्या ब्राह्मणी व्यवस्थेने पुन्हा एकदा इथल्या स्त्रिया रसातळाला गेल्या, इथले शूद्र रसातळाला गेले. आणि मग अशा परिस्थितीमध्ये 2500 वर्षांनंतर हे गमक, इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेचं गमक खऱ्या अर्थाने कोणाला उमगलं ते म्हणजे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांना. महात्मा ज्योतिबा फुले काय करतात तर महात्मा ज्योतिबा फुले मुलींसाठी पहिली शाळा उभी करतात. ज्या काळात स्त्रियांनी शिकणं हे पाप समजलं जातं, बाई शिकली तर तिचा नवरा मरणार अशी समाजात धारणा असते, त्या काळामध्ये राष्ट्रपिता ज्योतिबा फुले हे मुलींसाठी पहिली शाळा उभी करतात आणि आपल्या पत्नीला ते तिथे शिकवायला लावतात, शिकवायला भाग पाडतात. आपल्या पत्नीला घेऊन ते घराचा उंबरठा ओलांडतात. वडिलांशी, जात समूहातल्या लोकांशी, भावकीशी, जातीशी ते नातं तोडतात, ते बाहेर येतात आणि स्त्रियांसाठी शिक्षणाचे, ज्ञानाचे दरवाजे खुले करतात. वैदिक व्यवस्थेवर बुद्धांनी जो पहिला प्रहार घातला होता त्या पहिल्या प्रहारानंतर प्रचंड मोठा असा घात जर दुसरा कुठला या व्यवस्थेवर बसला असेल या समाज प्रक्रियेत तर तो म्हणजे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी घातलेला या समाज व्यवस्थेवरचा हा दुसरा घाला आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. ज्या समाजामध्ये स्त्रियांना, ज्या विधवा झालेल्या स्त्रिया आहेत, या स्त्रियांची अवस्था ही जनावरांपेक्षा पण वाईट आहे. अशा स्थितीमध्ये
महात्मा ज्योतिबा फुले या टप्प्यावर बालहत्या प्रतिबंधक गृह नावाची गोष्ट उभी करताना दिसतात. फार मोठी प्रचंड धाडसी अशी बाब आहे. आपण जर फुल्यांचं जर जीवन बघितलं, त्यांच्या जीवनातला कृती कार्यक्रम बघितला, तर हा सगळा कृती कार्यक्रम हा स्त्रियांच्या मुक्तीशी निगडीत असलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून मी असं म्हणते की बुद्धांचा हा जो वारसा आहे तो वारसा फुले पुढे घेऊन जाताना दिसतात. आणि फुल्यांनंतरचा तिसरा दमदार घाव जर कोणी घातलेला आहे तो म्हणजे संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय समाज व्यवस्थेतल्या स्त्रियांना माणूस पण मिळवून देतात. नागरिक नावाची जी गोष्ट आहे ती फक्त पुरुषांपुरती मर्यादित होती. नागरिक असण्याचे जे हक्क आहेत, अधिकार आहेत, हे हक्क अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या माध्यमातून आम्हा स्त्रियांना मिळवून देताना दिसतात. परंतु सध्याची जर परिस्थिती बघितली तर जरी संविधान इथे असलं तरी देखील इथे पुन्हा एकदा मनुस्मृतीचं जे काही राज्य आहे जे अदृश्य स्वरूपामध्ये काम करते स्वतःचं अगदी चांगल्या प्रकारे, ते इथे अगदी छान पद्धतीने मनुस्मृती राबवली जाते. ती राबताना आपल्याला दिसते. स्त्रियांची जर परिस्थिती बघितलीये तर आज जरी स्त्रिया बाहेर पडताना दिसत आहेत, शिकताना दिसत आहेत, तरी देखील दिवसेंदिवस स्त्रियांवर होणाऱ्या हिंसाचाराचं प्रमाण वाढलेलं आहे. स्त्रियांबद्दल समाजामध्ये जो काही दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन अत्यंत वाईट आहे. बलात्कारांचं प्रमाण वाढलंय, कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण वाढलेलं आहे, ऑनर किलिंग्सचं प्रमाण वाढलेलं आहे. पुन्हा एकदा समाजामध्ये स्त्रीचा जो दर्जा आहे, म्हणजे एके ठिकाणी आपण असं म्हणतोय की स्त्री आता अंतराळात चाललेली, आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर दुसरीकडे मात्र स्त्रीचं दमन होताना दिसतंय. अजूनही काही ठिकाणी जर आपण बघितलं तर अजूनही पडदा पद्धती आहे. दुसरं म्हणजे ऑनर किलिंग्स म्हणजे दुसरं तिसरं काय आहे तर माझ्या जातीतल्या मुली माझ्या जातीतच राहिल्या पाहिजेत, माझ्या जातीची प्रतिष्ठा त्यांनी जपायला हवी, यासाठी सरळ सरळ संविधानाने आपला जोडीदार निवडण्याचं जरी स्वातंत्र्य दिलेलं असलं तरी देखील ते स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाते. मुलींची हत्या केली जाते वेळप्रसंगी. अनेक आपण जर आता आर्थिक दृष्टिकोनातून स्त्रियांची पाहणी केली तर असंघटित क्षेत्रामध्ये स्त्रियांचं प्रमाण भरपूर आहे. आणि आताच्या काळात आर्थिक परिस्थिती ढासळली असताना सर्वात मोठं बेरोजगारांचं प्रमाण कुठलं आहे ही आर्थिक पाहणी केल्यावर समोर आलं तर त्या म्हणजे स्त्रिया आहेत. आणि म्हणून असं म्हणावं लागेल की स्त्रियांचा दर्जा हा ढासळलेला आहे, याचाच अर्थ आपला समाज हा आता रसातळाला चाललेला आहे, याचंच हे द्योतक आहे. आणि समाजाला जर आपल्याला रसातळाला जाण्यापासून, त्याचा ऱ्हास होण्यापासून जर आपल्याला थांबवायचं असेल, त्याचा जर बचाव करायचा असेल, अंधकार युगाकडे जो आपला प्रवास चाललेला आहे, ही जी आपली वाटचाल चाललेली आहे, ही वाटचाल जर आपल्याला थांबवायची असेल, आपल्याला जर एक सभ्य नागरी समाज म्हणून उदयाला पुन्हा एकदा ताठमानेने यायचं असेल, त्यालाच महासत्ता असं म्हटलं जातं. महासत्ता म्हणजे मोठमोठे मॉल्स उभारणं नाही, महासत्ता म्हणजे खोटी आश्वासनं देणं नाही, तर महासत्ता म्हणजे काय? महासत्तामध्ये म्हणजे सभ्य नागरिक समाजाची निर्मिती करणं, ज्या समाजामध्ये स्त्री पुरुष समानता असते, ज्या समाजामध्ये जातपात, धर्म, वर्ग, वंश, वर्ण या गोष्टीवरून कुठलाही भेदभाव नसतो, ज्या समाजामध्ये सर्व घटकांना समान अधिकार असतात, असा जो समाज असतो, जो समाज धर्मनिरपेक्ष असतो, जिथे अल्पसंख्याक समूहही तिथल्याच हक्काने तितक्याच निर्भयपणे जगू शकतात, असा जो समूह असतो तो नागरी सभ्य समाज असतो. आणि हाच नागरी सभ्य समाज हा महासत्ता बनू शकतो. आणि याच्यातून लक्षात येतं की आपण महासत्ता बनू शकत नाही, कारण सध्याची आपली राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक ही जी व्यवस्था आहे ही अत्यंत भ्रष्ट, अनैतिक अशी व्यवस्था आहे. आणि बुद्ध तथागत समजून घेताना तथागत असं म्हणतात की धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म. तथागत ज्या टप्प्यावर उदयाला येतात तो जर टप्पा आपण बघितला तर आपल्या लक्षात येतं की जो वैदिक धर्म आहे, या वैदिक धर्माला समाज खूप वैतागलेला आहे. आणि यज्ञ, याग, आहुती, कर्मकांड
या गोष्टींना समाज वैतागलेला आहे आणि या टप्प्यावर अनेक पंथ उदयाला आलेले आहेत आणि त्यात 62 पंथ आहेत. हे मग अजित केशकंबलीचा असेल, विविध अशी जे हे आहेत, विविध तत्ववेत्ते आहेत ते उदयाला आलेले आहेत. परंतु या 62 अशा पंथातून महावीर आहेत, या 62 अशा पंथातून एक फक्त आणि फक्त तथागत भगवान गौतम बुद्धांचाच जो धम्म आहे, जे तत्वज्ञान आहे ते प्रभावी का ठरतं आणि पुढच्या काळात फक्त इथला वैदिक धर्म या तत्वज्ञानालाच का घाबरतो, हे जर आपण नीट बघितलं तर लक्षात येतं की हे जे इतर तत्ववेत्यांनी मांडलेले हे जे पंथ आहेत, हे जी तत्वज्ञान आहेत, ही नीतीवर आधारलेली नाहीयेत. ही पाप पुण्य नाकारतात, ईश्वर नाकारतात, आत्मा नाकारतात, यज्ञयाग नाकारतात, कर्मकांड नाकारतात. परंतु या तत्ववेत्यांच्या विचारांना, विचार प्रवाहाला नीतीची धार नाहीये आणि हेच वेगळेपण ठरतं. बुद्धांचा जो धम्म आहे हा धम्म नीतीवर आधारलेला आहे. बुद्ध पापपुण्य नाकारतात, कर्मकांड नाकारतात. हे जरी सगळं असले, ईश्वर नाकारतात, आत्मा नाकारतात, तरी देखील भगवान तथागत गौतम बुद्ध माणसाला नीती नावाची गोष्ट देतात. आपण जे सगळे आहोत ते भगवान गौतम बुद्ध असं सांगतात की मी या जन्मात काहीतरी चांगलं काम केलं तर पुढच्या जन्मी मला चांगला जन्म मिळेल, म्हणून मी चांगलं काम करायचं नाहीये. तर मी माणूस म्हणून चांगलं काम करणं, दुसऱ्याच्या प्रती चांगली नीतिमत्ता बाळगणं, सद्भावना ठेवणं, बंधुभाव बाळगणं, हे माझ्या मानवी जीवनाचं ध्येय आहे, हे माझ्या मानवी जीवनाचं कर्तव्य आहे आणि हाच माझ्या जीवनाचा पाया आहे. नीती नावाची गोष्ट ही अटळ आहे. कुठलं तरी फळ मला मिळणार आहे, मिळायला हवं म्हणून नीतीचा मी अवलंब करायचा नाहीये, तर मुळातच नीतीच सर्वश्रेष्ठ आहे आणि तेच एकमेव सत्य आहे. आणि म्हणून ह्या नीतीचा अवलंब केल्यामुळे धम्म नावाची गोष्ट 2500 वर्षांनंतरही इथे जनमानसात अजूनही रुजलेली दिसते आणि त्याच कारणास्तव आज 2500 वर्षांनंतरही आपण बुद्धांच्या विचारांचा आज इथे जागर घालतो आहोत. आणि 2500 वर्षांनंतरही बुद्धांचा जो विचार आहे, बुद्धांचं जे तत्वज्ञान आहे ते अजिबातच कालबाह्य ठरत नाही. उलट पक्षी 21व्या शतकामध्ये आजूबाजूला सगळं हिंसक वातावरण असताना, युद्धजन्य परिस्थिती आजूबाजूला असताना फक्त आणि फक्त बुद्धांचंच तत्वज्ञान संपूर्ण जगासाठी अत्यावश्यक ठरताना दिसतं. आणि म्हणून मला असं वाटतं की तथागत बुद्ध समजून घेताना आता खऱ्या अर्थाने संपूर्ण जगाने, संपूर्ण विश्वाने, संपूर्ण समाजाने, सध्याच्या घडीला सगळ्यात आधी भारतीय समाजाने तथागत बुद्ध समजावून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. तरच आता आपण म्हणजे तरच आपलं जे आयुष्य आहे ते आयुष्य आपण चांगल्या पद्धतीने जगू शकू आणि आपला समाज पुन्हा एकदा हा जो रसातळाला चाललाय, ऱ्हास पावत चाललाय, याच्यातून आपण बाहेर पडून पुन्हा एकदा समृद्धतेच्या शिखराकडे आपल्याला जायचं असेल तर आपल्याला तथागत भगवान गौतम बुद्ध समजून घेण्यासाठी अजिबातच पर्याय नाहीये. आणि मला असं वाटतं की आता आपण थांबूया तिथे. मी जी काही मांडणी करण्याचा इथे प्रयत्न केला, कदाचित काही मुद्दे निसटले असतील, काही त्रुटी असतील, उणिवा असतील. आपण सगळे जाणकार इथे उपस्थित आहात, अनुभवी आहात. आपण ह्या ज्या काही दोष, उणिवा, त्रुटी प्रत्येक माणसामध्ये असतात, बुद्ध तेच तर सांगतात. आपण नक्की मला समजून घ्याल आणि पुन्हा एकदा हा जो अत्यंत सुंदर असा उपक्रम राबवलाय, हे जे खूप छान असं विचारपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे, त्यासाठी हे जे ट्रस्ट आहे, या ट्रस्टचे जे संयोजक आहेत, जे प्रत्येक ह्या ट्रस्टमध्ये सहभागी असणारे कार्यकर्ते आहेत, त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते मला इथे संधी दिली त्याबद्दल. आणि जे श्रोते उपस्थित होते, ज्यांनी मला इतका वेळ दिला, त्यांचेही मी आभार व्यक्त करते आणि आपणा सर्वांची रजा घेते. आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना बुद्ध जयंतीच्या, आंबेडकर जयंतीच्या, फुले जयंतीच्या शुभेच्छा देते. धन्यवाद आणि पुन्हा एकदा सर्वांना क्रांतिकारी जय भीम.